आज समजून घ्या फक्त. मी दरवर्षी दाखवत असते ॲनिमेशन, जेणेकरून तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. हां मग दाखवलं मी तुम्हाला काही याचं ॲनिमेशन. रिप्रोडक्शनमध्ये ॲनिमेशन दाखवलं नाही का? रिप्रोडक्शनमध्ये ॲनिमेशन दाखवलं ना. रिप्रोडक्शनमध्ये ॲनिमेशन दाखवलं आहे मी तुम्हाला. कसे दोन स्पर्म आणि एक फ्यूज होतात. ओके. जायगोट कसा फॉर्म होतो, एम्ब्रियो कसा फॉर्म होतो, फिटस कसा फॉर्म होतो, पूर्ण मी तुम्हाला फिटल स्टेज दाखवलेली आहे. ज्या चॅप्टरमध्ये ॲनिमेशन राहणार त्याच चॅप्टरमध्ये दाखवणार. ठीक आहे. एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनमध्ये सुद्धा काही ॲनिमेशन्स आहेत, ते आपण नंतर बघूया. उद्याला मी नक्की ॲनिमेशन दाखवेल. ठीक आहे. काय होतं, सकाळचा टाईम आहे, दुपारचा टाईम असता तर मी लगेच डाउनलोड करते. ते किचकट काम आहे थोडं. ते पहिले मोबाईलमध्ये डाउनलोड करा, मोबाईलमधून पेनड्राईव्हमध्ये घ्या, मला मोबाईलमधून त्या पी सीमध्ये घ्यावं लागतं, मग त्या पी सीमधून पेनड्राईव्हमध्ये घ्यावं लागतं, मग तो पेनड्राईव्ह इथे लावा लागतो. डायरेक्टली तिथे डाउनलोड नाही होत ना. हां कोण म्हणतं डाउनलोड होतं डायरेक्ट? यूट्यूबवरचे व्हिडिओ याच्यामध्ये डाउनलोड होतात का पी सीमध्ये? नाही होत ना. हां आपल्या याच्यात असं ॲप घ्यावं लागतं डाउनलोड करायला. आपल्या याच्यात यूट्यूबमध्ये डाउनलोड होतात का? काय घ्यावं लागतं? ॲप घ्यावं लागतं, ते ऑल व्हिडिओ डाउनलोडर. मग देन ते गॅलरीमध्ये येतं. कुठे आला पाहिजे व्हिडिओ? गॅलरीमध्ये आला पाहिजे. त्यानंतरच तो आपल्या यूट्यूब याच्यामध्ये ना पेनड्राईव्हमध्ये. हाँ इतना समझ में आया आपको? अरे इतना समझ में आया. हाँ कळलं कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट. तर कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्टमध्ये लक्षात ठेवा, एस ए नोड, आय व्ही नोड, बंडल ऑफ हिज आणि पुरकिंजे फायबर. एस ए नोडला काय म्हणतात? पेस मेकर. ए व्ही नोडला काय म्हणतात? पेस सेटर. ठीक आहे. कुठून कुठे मेसेज जातो आणि काय होतं, याचा रिझल्ट काय आहे? जो इम्पल्स जनरेट होतो त्या इम्पल्सचा रिझल्ट काय? जो इम्पल्स एकाकडून दुसरीकडे सेंड होतो त्याचा रिझल्ट काय आहे? तर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, याच्यामुळेच ॲट्री आणि व्हेंट्रिकल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. नेक्स्ट जो टॉपिक राहिला आपला दॅट इज कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल किंवा वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. वर्किंग मेकॅनिझम ह्युमन हार्टचं काय आहे तर लक्ष द्या. पहिले कार्डियाक सायकल बघा काय आहे. तर बोलू नका रे, तुम्ही बोलायसाठी आले का? म्हणून मला घ्यावं नाही वाटत. बोलू नका. कार्डियक साइकिल, ह्यूमन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रैक्ट एंड रिलैक्स. जो ह्यूमन हार्ट होता है वो अल्टरनेटली कॉन्ट्रैक्ट और रिलैक्स होता है. अल्टरनेट, सारखं कॉन्ट्रॅक्शन आणि सारखं रिलॅक्सेशन होणार का? नाही. पहिले काय होणार? कॉन्ट्रॅक्शन, देन काय होणार? रिलॅक्सेशन. तर काय होत राहतं? अल्टरनेट कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन होत राहतं. ठीक आहे. आता इथे दोन टर्म्स दिलेले आहेत, जे टर्म्स तुम्ही आधी बघितले आहेत. आधी मी सांगितलेलं आहे, कॉन्ट्रॅक्शनला काय म्हणतात? सिस्टोल. रिलॅक्सेशनला काय म्हणतात? डायस्टोल. यश कोण बोलून राहिलं? मग लक्षात ते बोलायचं आहे का? बाहेर जा. रिधिमा मागे बस, मागे बस. मागे नाही ना, मग बोलाच नाही वैदे. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, ॲट्रियल वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटिव्हली. ठीक आहे. कंजिक्युटिव्ह सिस्टोल अँड डायस्टोल कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट. तुम्हाला माहिती आहे एक सिस्टोल एक डायस्टोलला फॉलो करतो आणि काय फॉर्म होतं? एक हार्टबीट फॉर्म होतं, ज्याला आपण हार्ट रेट म्हटलं होतं. ठीक आहे. हार्टबीटलाच काय म्हणतात रे? कार्डियक सायकल. एका हार्टबीटला काय म्हणतात? कार्डियक सायकल. एक सिस्टोल डायस्टोलला काय करत आहे? फॉलो करत आहे, त्याला आपण काय म्हणूया? हार्टबीट इज ऑल्सो नोन ॲज कार्डियक सायकल. तर इट इज completed in 0.8 सेकंड. ऑन ॲन ॲव्हरेज 72 हार्टबीट आर completed in 1 minute in अडल्ट ॲट रेस्ट. नॉर्मल अडल्टमध्ये एका मिनिटाला किती हार्टबीट होतात? 72. एका मिनिटाला नॉर्मल अडल्टमध्ये किती हार्टबीट होतात? 72. ठीक आहे. 72. कार्डियक आउटपुट इज डिफरंट, कार्डियक सायकल इज डिफरंट. कार्डियक आउटपुट आपण काय बघितलं होतं की एका मिनिटाला 72 ml सॉरी 72 हार्टबीट होतात. ओके. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम काय होता की एक बीट किती ml ब्लड पंप करतात? 70 ml. तर काय निघालं होतं? पूर्ण मिनिटाला किती ml ब्लड पंप होतं? 5 लिटर किंवा 5040 ml ब्लड पंप होतं. ठीक आहे. तर 5040 ग, 400 नाही. कार्डियक सायकल काय? लक्ष द्या. एका मिनिटाला 72 हार्टबीट होतात. तर एक हार्टबीट किती सेकंदाचा असेल? सगळ्यात लहान काय असतो? सेकंड न, त्यानंतर मिनिट, त्यानंतर आवर्स. ओके.
तर एका मिनिटाला 72 हार्टबीट होत आहे, तर एक बीट 1 बीट किती सेकंदाचा असेल? तर करा 72/60 इज इक्वल्स टू किती होणार? 0.8 सेकंड. म्हणजे जो एक बीट आहे 1 हार्टबीट तो किती सेकंदाचा असेल? बोलू नका. एक बीट किती सेकंदाचा असेल? 0.8 सेकंद. इज कॉल्ड ॲज कार्डियक सायकल. इज कॉल्ड ॲज कार्डियक सायकल. 1 सिस्टोल फॉलोड बाय 1 डायस्टोल फॉलोड बाय सिस्टोल. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणूया? कार्डियक सायकल. आणि एक कार्डियक सायकल किती सेकंदाची असते? 0.8. म्हणजे 1 बीट किती सेकंदाचा असतो? 0.8 सेकंड. एका बीटला किती सेकंड लागतात? तुम्ही श्वास किती वेळा घेता एका मिनिटाला? श्वास रेस्पिरेशन एका मिनिटाला किती वेळा? झालाय ना? झालाय ना? शिकवलं ना? जास्त दिवस नाही झाले, याच चॅप्टर मध्ये शिकवलं. पानं पलटायची गरज पडत आहे, फक्त गोष्टी सांगा तुम्हाला. नाही, मी म्हटलं एका मिनिटाला तुम्ही किती वेळा श्वास घेता? ब्रीदिंग किती वेळा करता? किती वेळा पाहून तर मी सांगतो ग. फिटस किती वेळा करतो? फिटस नाही, आपला न्यूबॉर्न बेबी पाहून तर मी सांगणार. तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना. तुम्हाला डिसीज तर आठवत नसेल. सांगा बरं, रेस्पिरेटरी डिसीज बोला. झोपू नका. वैदई सांग डिसीज, रेस्पिरेटरी डिसीज. अभ्यास पाहिला कवळीचा नाही. ते पेज टर्न कर. सांगा रेस्पिरेटरी डिसीज. पहिला डिसीज कोणता? बोला लवकर. फक्त तुम्ही इथे प्रेझेंट आहे, प्रेझेंट ऑफ माइंड नाही आहे. प्रेझेंट ऑफ माइंड तुमचं सगळं बाहेर आहे. कुठे आहे काय माहिती? सायकल, गाडी, कॅफे, बस तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, एवढंच आहे. ते मोबाईल तुमचा, त्या मोबाईल मधलं इन्स्टा, स्नॅपचॅट, एवढंच येतं तुम्हाला. रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत ना. आमच्यासारख्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात तर मग कळलं असतं. आता सगळं आयतं भेटून राहिलं, शेफ हारले तुम्ही. नाही तर काय काय बोलणार आहे आता? बोला लवकर. रेस्पिरेटरी डिसीज तरच तर समोरचं घेणार. अस्थमा, ते पेज मला पाहिजे नाही. टर्न करा पेज. दिसलं नाही पाहिजे ते ग्रीन कलर. एम्फिसेमा पहिला, सेकंड हा ते तर येत नाही तुम्हाला वाचता. क्रोनिक ब्रॉन्कायटिस. क्रोनिकचं मिनिंग काय? जो डिसीज लॉंग टर्म असतो. ॲक्यूट म्हणजे काय? शॉर्ट टर्म. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. नेक्स्ट निमोनिया. नेक्स्ट अस्थमा. नेक्स्ट ऑक्युपेशनल डिसऑर्डर. किती टाईपचे आहेत? कोणते? तेच तर येत निघून नाही राहिला. तेव्हा पेज मला पाहिजे नाही. ॲस्बेस्टॉसिस आणि सिलिकॉसिस कशामुळे होतो? म्हातार झाल्यावर. माइन्समध्ये की मायनिंग इंडस्ट्रीमध्ये. सिलिका जर आतमध्ये गेले तर काय होणार तुम्हाला? सिलिकॉसिस होणार. आणि ॲस्बेस्टॉस आतमध्ये गेला की काय होणार? ॲस्बेस्टॉसिस होणार. प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे? सिम्पटम्स काय आहे? ओके, कोणामुळे होतो हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला किती सांगितलं तर डोक्याच्या वरचं काम आहे. हार्ट कोणत्या कलरचं आहे? हार्टचं वेट किती आहे मेल फिमेलमध्ये? मेलमध्ये किती आहे? हा, मेलमध्ये किती ग्रामचा हार्ट आहे? फिमेलमध्ये किती आहे? साईज किती आहे हार्टची? शेप कसा आहे? शेप कसा आहे हार्टचा? कोनिकल. हार्टचा जो अप्पर पार्ट आहे तो कसा आहे? ब्रॉडर. लोअर पार्ट कसा आहे? नॅरो. आणि लोअर पार्ट कोणाकडे टिल्ट झालेला आहे? लेफ्ट लंग्स कडे. ठीक आहे. त्यानंतर हार्ट कुठे प्रेझेंट आहे? सेंटर. काय म्हणतात सेंटरला? मेडिएस्टिनम. स्पेस बिटवीन टू लंग्स. दोन लंग्सच्या मधली स्पेस म्हणजे काय? मेडिएस्टिनम. हार्टची लेअर कोणती? कवरिंग कोणती हार्टची? पेरिकार्डियम. हार्टच्या वॉल किती आहेत? 7.
हार्टचा वॉल, हार्टचे वॉल्स नाहीत, हार्टच्या वॉल. लेयर 3 कोणत्या? इपी, मायो. इपिकार्डियम इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. एंडोकार्डियम इज मेड अप ऑफ, दोघांचे काम काय? प्रोटेक्शन. मायोकार्डियमचं काम काय? बिकॉज इट इज मेड अप ऑफ कोणते मसल्स? कार्डियक मसल्स. पेरिकार्डियमचे किती लेअर? पेरिकार्डियमचे किती लेअर? 2. आउटर, आउटर फायब्रस, इनर सिरस. सिरस अगेन डिवाइडेड इनटू आउटर, इनर. 2 लेअरच्या मध्ये कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? प्लुरल. इथे लंग्स आहे का? पेरिकार्डियल. पेरिकार्डियल कॅव्हिटी कशाने फिल्ड आहे? काम काय? जो फायब्रस लेअर आहे ती कशाने तयार झाली आहे? कोणते सेल्स आहेत? कोणते टिश्यू आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचं काम काय? इट प्रिव्हेंट ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ हार्ट. सिरस पेरिकार्डियम कशाने तयार झाली आहे? सिरस पेरिकार्डियम इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. कशी आहे सिरस पेरिकार्डियम? मॉइस्ट आहे, सॉफ्ट आहे, इलास्टिक आहे. हे लिहावं लागेल बाबा. आताच तर तुम्ही अभ्यास नाही करून राहिले. कसं होईल काय माहिती. यावर्षी रिझल्ट नाही आहे माझा. तुमच्यात हे नाही आहे, अशी जिद्द नाही आहे. काय 80 70 भेटेल तुम्हाला? 70 80. काही काही जणांना तर तेही नाही भेटत. कोणाला 59, कोणाला 50, कोणाला 40. कोणी तर बाउंड्रीवर राहील. बाउंड्री म्हणजे 36 राहील कोणाला. काही खरं नाही. कार्डियक सायकल कळली? 1 कार्डियक सायकल किती सेकंडची असते? 0.8 सेकंड. 1 बीट किती सेकंडचा? 0.8. 1 बीट मध्ये काय होतं? 1 सिस्टोल, 1 डायस्टोल. सिस्टोल कोणाला फॉलो करतो? डायस्टोलला. ठीक आहे. तर काय तयार होते? एक बीट तयार होतं आणि त्या बीटलाच आपण काय म्हणतो? कार्डियक सायकल. तर 1 कार्डियक सायकल किती सेकंडची? 0.8 सेकंड. 0.8 सेकंड कसे निघाले कळलं? 72 डिवायडेड बाय 60 इज इक्वल्स टू 0.8 सेकंड. ठीक आहे. आता बघा मेकॅनिझम कसं चालतं. ह्युमन हार्ट वर्क कसा करतो तुम्हाला माहित आहे? कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्झेशन होतं. कॉन्ट्रॅक्शनला सिस्टोल म्हणतात, रिलॅक्झेशनला डायस्टोल म्हणतात. आता बघा ॲट्रिया जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल म्हणजे ऑरिकल जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ऑरिक्युलर सिस्टोल किंवा ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रिया रिलॅक्स होत असेल तर ॲट्रियल डायस्टोल. समजलं मी काय म्हणत आहे? काही टर्म्स लक्षात ठेवा. टर्म्स कोणत्या? पहिला टर्म्स कोणता? जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण काय वर्ड यूज केला आहे? सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शनला काय वर्ड यूज केला आहे? सिस्टोल. रिलॅक्सला काय वर्ड यूज केलेला आहे? डायस्टोल. ठीक आहे. आता मी म्हटलं तुम्हाला 2 चेंबर आहेत आपल्याकडे. 2 चेंबर कोणते? एक म्हणजे काय? ऑरिकल. एक म्हणजे काय? ऑरिकल. आणि दुसरा म्हणजे काय? वेंट्रिकल. ठीक आहे. आता ऑरिकल जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल, ऑरिकल काय होत असेल? कॉन्ट्रॅक्ट. तर त्याला आपण काय म्हणूया? ऑरिक्युलर, ऑरिक्युलर सिस्टोल. आणि वेंट्रिकल जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल, वेंट्रिकल जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर याला काय म्हणूया? वेंट्रिक्युलर सिस्टोल. वेंट्रिक्युलर सिस्टोल. ठीक आहे. इकडे जर ऑरिकल काय होत असेल? रिलॅक्स होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ऑरिक्युलर किंवा ॲट्रियल डायस्टोल. ऑरिक्युलर किंवा ॲट्रियल डायस्टोल. इकडे वेंट्रिकल जर रिलॅक्स होत असेल तर त्याला काय म्हणणार? वेंट्रिक्युलर. कूलर म्हणजे घरचा कूलर नाही. वेंट्रिक्युलर डायस्टोल. वेंट्रिक्युलर डायस्टोल. समझ में आया? कॉन्ट्रॅक्शनला काय वर्ड यूज केलेला आहे? सिस्टोल. रिलॅक्झेशनला काय वर्ड यूज केला? डायस्टोल. जर ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर ऑरिक्युलर सिस्टोल. ऑरिकल रिलॅक्स होत असेल तर ऑरिक्युलर डायस्टोल. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर वेंट्रिक्युलर सिस्टोल. वेंट्रिकल रिलॅक्स होत असेल तर वेंट्रिक्युलर डायस्टोल. ठीक आहे. आता मेकॅनिझम कशा प्रकारे चालतं, किती किती सेकंदाचे असतात ते. ठीक आहे. आपण बघितलं की पूर्ण जी सायकल आहे ही पूर्ण सायकल किती सेकंडची असते? 0.8 सेकंड. या 0.8 सेकंडमध्ये जो कंप्लीट डायस्टोल आहे, जो कंप्लीट डायस्टोल आहे किंवा त्याला जॉईंट डायस्टोल म्हणतात, तो असतो 0.4 सेकंडचा.
तो किती सेकंडचा असतो 0.4 सेकंडचा डायस्टोलच असणार. ठीक आहे. त्यानंतर ॲट्रियल जो सिस्टोल आहे तो असतो 0.1 सेकंडचा आणि वेंट्रिक्युलर जो सिस्टोल आहे तो असतो 0.3 सेकंडचा. ठीक आहे. अशी डिवाइड झाली आहे सायकल ही. कार्डियक सायकल काय झाली आहे डिवाइड. पूर्ण कार्डियक सायकल किती सेकंडची 0.8 सेकंड. 0.8 सेकंडमध्ये जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल म्हणजे काय रे की दोन्ही चेंबर जे आहे ॲट्रिया ॲज वेल ॲज वेंट्रिकल हे एक साथ काय होतात रिलॅक्स होतात आणि ती सायकल किती सेकंड चालते फक्त 0.4 सेकंड. म्हणजे डायस्टोल जो आहे दोन्ही डायस्टोल ॲट्रिया आणि वेंट्रिकल रिलॅक्स होतात. तर रिलॅक्स किती वेळासाठी होतात 0.4 सेकंड. त्यामधलं ऑरिक्युलर सिस्टोल म्हणजे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतो हे किती सेकंडसाठी 0.1 सगळ्यात कमी. आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो तो किती सेकंडसाठी 0.3 सेकंड. कळलं. अशी पूर्ण किती सेकंडची सायकल 0.8 सेकंड. पूर्ण किती सेकंड कळलं. समज माहीत ना येस और नो. हे लिहायचं आहे तुम्हाला मला नाही लिहायचं आहे. हे तुम्हाला येतं MCQ मध्ये CET मध्ये विचारलं जातं की ॲट्रियल सिस्टोल किती सेकंडचा, वेंट्रिक्युलर सिस्टोल किती सेकंडचा, जॉईंट डायस्टोल किती सेकंडचा. आलं लक्षात. कंप्लीट किती झाले पूर्ण 0.8 झाले. इकडे 4 सेकंड आणि इकडे 4 सेकंड. ठीक आहे. कार्डियक सायकल आपण त्यालाच म्हटलं ना की सिस्टोल कोणाला फॉलो करतो डायस्टोलला आणि काय तयार होतो 1 बीट. त्या 1 बीट इज ऑल्सो नोन ॲज कार्डियक सायकल. कार्डियक सायकल किती सेकंडची 0.8 सेकंड आणि 0.8 सेकंडला डिवाइड केला आहे. त्यामध्ये डायस्टोल जो आहे तो 4 सेकंडचा असतो आणि आर्ट्रियल सिस्टोल 0.1, वेंट्रिकुलर सिस्टोल 0.3 सेकंड. झाले पूर्ण 8 सेकंड. हो गए 8 सेकंड. हाँ देखो अभी थेरी देखो क्या कहती है. पहला देखते हैं हम ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल म्हणजे जिथे ॲट्रिया काय होणार कॉन्ट्रैक्ट होणार. ॲट्रिया क्या होते कॉन्ट्रैक्ट. उस टर्म को हमने क्या नाम दिया एट्रियल सिस्टोल. जब एट्रिया कॉन्ट्रैक्ट होते हैं इज कॉल्ड एज एट्रियल सिस्टोल. देखो अभी राइट एट्रियम रिसीव डीऑक्सीजनेटेड ब्लड. राइट एट्रियम कौन सा ब्लड रिसीव करता है डीऑक्सीजनेटेड ब्लड. कहाँ से आया डीऑक्सीजनेटेड ब्लड सुपीरियर वेना केवा इंफीरियर वेना केवा कोरोनरी साइनस. लेफ्ट एट्रियम कौन सा ब्लड रिसीव करता है ऑक्सीजनेटेड. कहाँ से आया थ्रू पल्मोनरी वेन से आया. ठीक है. तर ॲट्रियाचं काम आहे ॲट्रिया जे आहे वरचे हे ब्लड रिसीव करतात. दॅट्स वाय इज ऑल्सो नोन ॲज रिसिविंग चेंबर. ॲट्रियाला काय म्हणतात रिसिविंग चेंबर. तर राईट साईडचा डीऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट साईडचा ऑक्सिजनेटेड ब्लड. व्हेन बोथ द ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड. जेव्हा दोन्हीही ॲट्रिया राईट ॲट्रिया आणि लेफ्ट ॲट्रिया ब्लडनी काय होतात फिल होतात. राईट ॲट्रिया डीऑक्सिजनेटेड ब्लडने फिल होणार. लेफ्ट ॲट्रिया ऑक्सिजनेटेड ब्लडने फिल होणार. प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. आणि जे प्रेशर आहे ते कोणावरती एक्झर्ट होतं वॉलवरती. कोणाच्या वॉलवरती हार्टच्या वॉलवरती. कोणाच्या वॉलवरती हार्ट. ठीक आहे. हा कोणता ॲट्रियम राईट. हा कोणता ॲट्रियम लेफ्ट. ठीक आहे. आता बघा बाहेर जे ब्लडचं प्रेशर होतं म्हणजे सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फिरियर व्हेना केव्हामध्ये प्रेशर कसं होतं पॉझिटिव्ह. राईट ॲट्रियामध्ये प्रेशर कसं होतं निगेटिव्ह. तुम्हाला माहीत आहे ब्लड जे फ्लो होतं ते सुद्धा डिफ्युजन प्रोसेस थ्रू होतं. म्हणजे डिफ्युजन प्रोसेस म्हणजे काय ब्लड कसं फ्लो होणार हाय टू लो. हाय टू लो म्हणजे काय आता बघा इथे सुपेरियर व्हेना केव्हा इन्फिरियर व्हेना केव्हामध्ये ब्लडचं प्रेशर कसं आहे जास्त म्हणजे पॉझिटिव्ह प्रेशर म्हणूया. राईट ॲट्रियामध्ये प्रेशर कसं आहे निगेटिव्ह. त्यामुळे ब्लड कसं फ्लो होणार पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे बाहेरचं ब्लड कुठे येणार राईट ॲट्रियामध्ये. इकडे सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी व्हेन्स थ्रू कुठे येणार लेफ्ट ॲट्रियामध्ये. म्हणजे लेफ्ट ॲट्रिया किंवा राईट ॲट्रियामध्ये ब्लडचं प्रेशर कसं असणार पॉझिटिव्ह असणार. कसं असणार पॉझिटिव्ह. दोन्हीही जे चेंबर आहे ते ब्लडनी काय झाले आता फिल झाले. ब्लड भरलं याच्यामध्ये. ब्लड काय झालेलं आहे भरलेलं आहे. आणि जे प्रेशर एक्झर्ट होत आहे कोणावरती होत आहे वॉलवरती. कोणाच्या वॉलवरती होत आहे ॲट्रियाच्या. कोणाच्या वॉलवरती होत आहे ॲट्रियाच्या. तुम्हाला मी सांगितलेलं ॲट्रियाच्या वॉल कशा असतात. ॲट्रियाच्या वॉल कशा असतात थिन. वेंट्रिकलच्या वॉल कशा असतात थिक. हां लक्ष द्या. जे प्रेशर आहे ते कोणावरती एक्झर्ट होत आहे ॲट्रियाच्या वॉलवरती. इन रिस्पॉन्स प्रेशर ॲट्रियाच्या वॉलवरती एक्झर्ट होत आहे. त्यामुळे काय होतं इन रिस्पॉन्स टू दिस प्रेशर या प्रेशरच्या रिस्पॉन्समध्ये जो एसए नोड आहे गेट एक्साइटेड. तो काय होतो एक्साइट होतो. आता ॲट्रिया ब्लडनी भरलेले आहे. एसए काय झाला एक्साइट झाला आणि काय जनरेट करतो कार्डियक इम्पल्स. एसए नोड काय जनरेट करणार कार्डियक इम्पल्स केव्हा जनरेट करणार इन रिस्पॉन्स टू प्रेशर. कोणत्या प्रेशरमुळे
ब्लडच्या प्रेशरमुळे. ब्लडचं प्रेशर ॲट्रियामध्ये काय झालेलं आहे, जास्त झालेलं आहे. ते प्रेशर कोणावरती एक्झर्ट होत आहे, वॉलवरती. त्यामुळे एसए काय झाला, एक्साइटेड झाला आणि काय जनरेट केलं, कार्डियक इम्पल्स जनरेट केला. ड्यू टू दिस कार्डियक मसल्स इन द ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट कॉझिंग ॲट्रियल सिस्टोल. आणि कार्डियक इम्पल्स ॲट्रियाच्या वॉलवरती एक्झर्ट होणार, म्हणजे काय करणार, ॲट्रियाच्या वॉलला, ॲट्रियाच्या मसल्सला स्टिम्युलेट करणार आणि ॲट्रियाच्या मसल्स काय व्हायला लागणार, मसल्स काय व्हायला लागणार, कॉन्ट्रॅक्ट. कळलं ॲट्रियाच्या मसल्स कशा कॉन्ट्रॅक्ट होतात, समजलं, कळलं ना. ॲट्रिया ब्लडनी काय झाले, फिल झाले. ब्लडचं प्रेशर ॲट्रियामध्ये पॉझिटिव्ह आहे. ॲट्रियामध्ये ब्लडचं प्रेशर कसं, पॉझिटिव्ह. हे प्रेशर कोणावरती एक्झर्ट होत आहे, ॲट्रियाच्या वॉलवरती. हे प्रेशर ॲट्रियाच्या वॉलवरती एक्झर्ट झाल्यामुळे ॲट्रियामध्ये कोण बसलेला आहे, एसए नोड. एसए नोड गेट एक्साइटेड अँड टू जनरेट इम्पल्स. कोणता इम्पल्स, कार्डियक इम्पल्स. कार्डियक इम्पल्समुळे काय होणार, ॲट्रिया विल बी कॉन्ट्रॅक्ट. ॲट्रिया विल बी कॉन्ट्रॅक्ट. आणि ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला तर काय होतं बघा, ॲट्रिया जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात यालाच आपण काय म्हणतो, ॲट्रियल सिस्टोल. काय म्हणतात त्याला, ॲट्रियल सिस्टोल. ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल ब्लड इज पंप इन टू वेंट्रिकल. आणि जेव्हाही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ब्लड कुठे जातं, ब्लड गोज इन टू द वेंट्रिकल. कुठे जातं ब्लड, वेंट्रिकल. केव्हा, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे जे वॉल्स आहे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड हे काय होतात, ओपन होतात. असं झालं ना, असे बघा हे वॉल्स आहेत, लिफ लाईक असे आहेत, ते असे आहेत. ठीक आहे, आता वरचा चेंबर फुल भरलेला आहे तर ते वॉल्स पूर्ण असे ओपन होणार ना, असे खाली जाणार ते. ठीक आहे, त्याला कॉर्डी टेंडनी खालून ओढणार, कारण सगळं वरतून प्रेशर येत आहे. वरून काय येतं, ॲट्रियामधून प्रेशर येत आहे, त्यामुळे कॉर्डी टेंडनी असे खाली झुकणार थोडेफार. ठीक आहे, आणि वॉल्स काय होणार, ओपन होणार. वॉल्स ओपन झाले, ब्लड कुठे गेलं, ब्लड गोज इन टू द वेंट्रिकल. कुठे गेलं, ब्लड गोज इन टू द वेंट्रिकल. ठीक आहे, आता ब्लड वेंट्रिकलमध्ये गेलेला आहे तर ॲट्रिया काय होणार, आता रिलॅक्स. ॲट्रिया काय होणार, रिलॅक्स. ॲट्रिया जेव्हा रिलॅक्स होतात त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रियल डायस्टोल. काय म्हणतो, ॲट्रियल डायस्टोल. आता एक लक्ष द्या, जे 70% वेंट्रिकुलर फिलिंग आहे ती अशीच होते. ब्लड झरने के जैसा बहता है ॲट्रिया से वेंट्रिकल में. विहिरीला कसा हे असतो ना झरा, हळूहळू हळूहळू पाणी येत राहतं, तसं 70% वेंट्रिकल जो आहे ना तो आपोआप भरतो, आपोआप भरतो. आणि राहिलेला 30% आहे तो ॲट्रियाच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे फील होतो. समजलं का रे मी काय म्हणत आहे, कारण ॲट्रिया वरचा चेंबर आहे, वेंट्रिकल खालचा चेंबर आहे. ऑब्विसली वरचं पाणी हळूहळू खालीच येणार आहे ना, हाय टू लो मूव्ह होणार ना, तर आपोआप भरतं ते 70%. हळूहळू त्या वॉलमधनं, वॉल थोडाफार ओपन राहतोच, थोडं थोडं पाणी, थोडं थोडं ब्लड, थोडं थोडं ब्लड कुठे येणार, वरच्या चेंबरमधून खालच्या चेंबरमध्ये. ठीक आहे, हा कोणता, ॲट्रिया, हा कोणता, वेंट्रिकल. तर हळूहळू पाणी 70% जे ब्लड आहे ते कुठे येणार, पाणी नाही, वेंट्रिकलमध्ये येणार ब्लड. ठीक आहे, आणि उरलेलं जे 30% ब्लड आहे ते कोणामुळे येणार, जेव्हा ॲट्रिया काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. जेव्हा ॲट्रिया काय होणार, कॉन्ट्रॅक्ट. हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 70% असंच होतं, झरने की जैसा बहता है, और 30% जो रहता है वो किसकी वजह से होता है, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन की वजह से. ठीक आहे, कळलं एवढं, एवढं डिटेल कोणीच नाही सांगत रे, लक्ष द्या. हाँ, ब्लड इज पंप इनटू वेंट्रिकल. ॲट्रिया कॉन्ट्रैक्ट होने के बाद ब्लड कहाँ गया, वेंट्रिकल में गया. ब्लड कहाँ गया, वेंट्रिकल में. इज प्रिवेंटेड फ्रॉम गोइंग बैक टू द वेन्स एंड कोरोनरी साइनस बाय. हाँ, blood is prevented from going back to the veins and coronary sinus by eustachian and Thebesian wall respectively. तुम्हाला माहिती आहे ॲट्रिया मधलं ब्लड कुठे जाऊ नये. तुम्हाला असं समजतं की लिहूनच दाखवू, समजतं का, बघा पुन्हा पुन्हा मला ड्रॉ करावं लागत आहे. हा कोणता आहे, ॲट्रिया, हा कोणता आहे, वेंट्रिकल. ठीक आहे, इथे काय लागले आहे, कोरोनरी सायनस, सुपिरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा. तुम्हाला माहिती आहे ॲट्रियामध्ये जे ब्लड आलं ते प्रेशरने, तुम्हाला माहिती आहे ॲट्रिया भरल्यानंतर काय जे एक्झर्ट होतं, प्रेशर एक्झर्ट होतं ना, त्या प्रेशरमुळे ब्लड इकडे जाऊ नये, बॅकफ्लो होऊ नये म्हणून इथे काय प्रेझेंट असतात, वॉल्स. कोरोनरी सायनसमध्ये कोणता वॉल, थेबेसियन. इन्फेरियर वेना केवामध्ये कोणता वॉल, युस्टेचियन. हे ब्लडच्या बॅकफ्लोला काय करतात, प्रिव्हेंट करतात. ठीक आहे, म्हणजे ॲट्रियामधलं ब्लड कुठे जात नाही, पुन्हा त्या वेन्समध्ये जाणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट
आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू डायस्टोल. आधीच सांगितलं मी तुम्हाला, जेव्हाही ॲट्रियामधलं ब्लड कुठे येतं, वेंट्रिकलमध्ये येतं, तेव्हा ॲट्रिया कोणत्या स्टेटमध्ये जातो, डायस्टोल. म्हणजे ॲट्रिया काय होणार, रिलॅक्स. ॲट्रिया काय होणार, रिलॅक्स. ठीक आहे. इन नॉर्मल कंडिशन तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे किती सेकंदासाठी रिलॅक्सेशन, किती सेकंदासाठी कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियल सिस्टोल इज फॉर 0.1 सेकंड. ॲट्रियाला कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी किती सेकंड लागतात, 0.1. आणि रिलॅक्स होण्यासाठी किती सेकंड लागतात, 0.7. रिलॅक्स किती तासासाठी राहतो, तो तास नाही, किती सेकंदासाठी राहतो, 0.7. म्हणजे सगळ्यात जास्त तो रिलॅक्स स्टेटमध्ये राहतो. प्रतीक्षा इतना टेंशन मत ले, मैं हूँ ना. किसका है ये तुमको इंतजार मैं हूँ ना. हां, असे टेन्शनमध्ये दिसत आहे जसं समजत नाही आहे, अशी डोक्याला हात देऊन बसली. मितांशू तूही टेन्शनमध्ये वाटते, समजत आहे नक्की, नक्की. इट्स ऑर नो बॉईज. अगम आज आंघोळ नाही केली वाटते, मंदिरात नाही गेलं वाटते. मला ओळखू येते कोणी आंघोळ केली कोणी नाही. रिधिमा काही सांगतं ते केस का तू हिच्यासारखे ठेवते का, ते रेखा अमिताभची, अमिताभ बच्चनची रेखा. त्याला असं कम नसेल लावत का. बरं वेदिका तेरे परम सखी कहाँ गई, परम सखी झोपली आहे. सानिका देवपूजा करून आली वाटते तू. खुशी तर बिना आंघोळीची झाली आहे. नाश्ता केला असून वाटलंच. नाश्ता नाही केला, इकडून जाताना गिलावडा खाऊन घ्याल. बर इतना समझ में आया क्या रे. ॲट्रिया किती सेकंदासाठी कॉन्ट्रॅक्ट होतो, 0.1. बाकीचा तो कोणत्या स्टेटमध्ये राहतो, रिलॅक्सेशन. ठीक आहे. जसंही तो ब्लडला कुठे टाकतो, कुठे पोअर करतो, वेंट्रिकल्समध्ये, देन तो काय होतो, रिलॅक्स. ठीक आहे. आता वेंट्रिक्युलर सिस्टोल थोडा जास्त असतो का, कारण वेंट्रिकल थोडे मोठे आहे ॲज कम्पेअर टू ॲट्रिया. माहिती आहे ना, वेंट्रिकल्स काय आहेत, खालचे चेंबर वेंट्रिकल्स काय आहेत, लार्ज आहेत ॲज कम्पेअर टू ॲट्रिया. त्यामुळे वेंट्रिक्युलर सिस्टोलला थोडा वेळ लागणार, कारण वेंट्रिकलमध्ये ब्लड जास्त असतं. काय असतं, ब्लड जास्त. आणि वेंट्रिकलच्या वॉल कशा असतात, थिक. त्यामुळे ब्लड थोडं वरती जायला वेळ लागणार, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुद्धा त्याला वेळ लागणार, कारण तो लार्ज आहे. ठीक आहे. राहील तुमच्या हे लक्षात, सिस्टोल किती सेकंदासाठी, 0.1. डायस्टोल किती सेकंदासाठी, 0.1 सेकंड. झाले 8 सेकंड, झाले 8 सेकंड. ठीक आहे. ऑल्टरनेट चालतं ना, की एक साथच कॉन्टॅक्ट होणार सायमल्टेनियसली आणि सायमल्टेनियसली रिलॅक्स होणार, असं नाही होत बाबा. एकदाचा डायस्टोल दोन्ही चेंबर ॲट्रिया आणि वेंट्रिकल डायस्टोल सारखे होणार, पण ॲट्रियल्स किंवा वेंट्रिक्युलर सिस्टोल सारखं नाही होत, सायमल्टेनियसली नाही होत. ॲट्रिया पहिले कॉन्ट्रॅक्ट होणार, वेंट्रिकल नंतर कॉन्ट्रॅक्ट होणार. कॉन्ट्रॅक्शन हे सायमल्टेनियसली नाही होत. डायस्टोल तरी सायमल्टेनियसली होणार, रिलॅक्सेशन सायमल्टेनियसली होणार, पण सिस्टोल हे सायमल्टेनियसली होत नाही. ठीक आहे. पहिले कोण, प्रथम कोण, प्रथम प्रायोरिटी कोणाला, ॲट्रियाला, सेकंड वेंट्रिकल. समझ में आहेत ना. नेक्स्ट सेकंड बघा, वेंट्रिक्युलर सिस्टोल. सेकंड काय, वेंट्रिक्युलर सिस्टोल. आता तुम्हाला माहिती आहे सिस्टोल म्हटलं की काय रे, कोण कॉन्ट्रॅक्ट करतोय, द इम्पल्स विच स्टार्टेड फ्रॉम SA नोड नाव रिचेस द AV नोड. जेव्हा इम्पल्स SA नोड करून कोणाकडे येणार, AV नोड, अँड इट गेट एक्साइटेड. SA नोड पासनं जसाही इम्पल्स AV नोड कडे येतो, AV नोड गेट एक्साइटेड and send impulse to the bundle of His. उसके बाद कौन बैठा है वहाँ पे, bundle of His, and from bundle of His to Purkinje fiber. Purkinje fiber माझ्या लँग्वेज मध्ये पुरकिंजे. ठीक आहे. तुम्ही हाय पाय आहे, तुम्ही स्टँडर्ड आहे. पर्किंजे फायबर, सायंटिस्टचं नाव होतं पर्किंजे. ओके. त्या सायंटिस्टची आणखी काय डिस्कवरी आहे सांगाल मला, त्या सायंटिस्टने आणखी काहीतरी डिस्कवरी केलेली आहे सेलमध्ये, ते सांगाल मला. ठीक आहे. तुम्हाला सरांनी शिकवलं असेल तुमच्या फाउंडेशनमध्ये, रंगे सरांनी.
शिकवलाय, विसरलं त्याला काय करणार. असा माझ्या नवऱ्यावर आरोप नका घेत जाऊ. एसए नोडकडून कोणाकडे, एव्ही नोड. एव्ही नोड काय झाला, एक्साइट झाला. काय एक्साइट झाला, त्याला काय मिळाला, इम्पल्स मिळाला ना. तो काय होणार, एक्साइट. एक्साइट होऊन तो मेसेज कोणाकडे सेंड करणार, बंडल ऑफ हीज. देन पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबर, हा झालं. पर्किंजे फायबर स्प्रेड इम्पल्स ऑल ओव्हर द वॉल ऑफ व्हेंट्रिकल. आणि जो पर्किंजे फायबर आहे तो इम्पल्स पूर्ण व्हेंट्रिकलच्या वॉलवरती काय करणार, स्प्रेड करणार. पर्किंजे फायबर इम्पल्सला व्हेंट्रिकलच्या वॉलवरती काय करणार, स्प्रेड करणार. व्हेंट्रिकलच्या वॉलवरती जसाही इम्पल्स स्प्रेड होतो, ड्यू टू दिस व्हेंट्रिकल वॉल कॉन्ट्रॅक्ट. पर्किंजे फायबर कडून व्हेंट्रिकलच्या वॉलवरती जसा इम्पल्स जातो, व्हेंट्रिकलच्या वॉल काय होतात, कारण व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये मायोकार्डियम आहे ना, मसल्स आहेत ना, ते मसल्स काय व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट, कॉझिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि यालाच आपण काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जेव्हाही व्हेंट्रिकलच्या वॉल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट, दिस इज कॉल्ड व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. दे मोबाईल इकडे. हां, गोष्टी नाही करायच्या. श्रुती 2 तास पाहिजे होते ना, लक्ष दे इकडे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिकल काय झाले, कॉन्ट्रॅक्ट. कोणामुळे झाले व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, हां, कार्डियक इम्पल्समुळे. कार्डियक इम्पल्स कसा आला, एव्ही नोड कडून बंडल ऑफ हीज कडून पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबरने तो इम्पल्स कुठे स्प्रेड केला, व्हेंट्रिकलच्या वॉलवरती. आणि व्हेंट्रिकलच्या वॉलमधले मसल्स काय व्हायला लागले, कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल काय होतं, राईट पल्मोनरी ट्रंक अँड लेफ्ट पल्मोनरी ट्रंक pump oxygenated blood into aorta. During ventricular systole, the cuspid wall closed, both the ventricular aperture, preventing blood flow into atria. Love sound is heard. मी काय म्हटलं, समजलं का, हां समजलंच, होच म्हणता. चला लक्ष द्या. हा कोण आहे, पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबरने मेसेज कोणाकडे सेंड केला, वॉलकडे. वॉल काय झाला, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे होतं काय, इथे कोण बसलेला आहे, हा पल्मोनरी ट्रंक आहे, हा कोणता, ॲओर्टा सिस्टमिक. याच्यामध्ये वॉल्स आहे, कोणते वॉल्स, सेमिलुनर वॉल. आता व्हेंट्रिकलच्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट होणार तर होणारच, पण या वॉलवरती सुद्धा प्रेशर काय होणार, एक्झर्ट होणार. वॉल्स काय होणार, ओपन होणार. जो SLV आहे आणि इकडचा SLV आहे, या SLVला काय म्हणतात, पल्मोनरी सेमिलुनर वॉल. आणि हा कोणता वॉल असेल, सिस्टेमिक किंवा ॲओर्टिक सेमिलुनर वॉल. कळलं. पल्मोनरी का म्हटलं, कारण तो कुठे चालला, लंग्सकडे चालला ना. इकडे सिस्टेमिक का म्हटलं, कारण तो कुठे चालला, बॉडीकडे चालला. समजलं. या प्रेशरमुळे व्हेंट्रिकलच्या वॉलवरती जे प्रेशर येतं किंवा या वॉलवरती जे प्रेशर जातं, त्याच्यामुळे हे वॉल्स काय होतात, ओपन. काय होतात, ओपन. आणि ब्लड गोज आउट. ठीक आहे. म्हणजे इथलं ब्लड कुठे जाणार, पल्मोनरी ट्रंक, आणि इकडलं सिस्टेमिक ॲओर्टा. कळलं का तुम्हाला. आणि ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड, टीव्ही और बीव्ही. टीव्ही और बीव्ही. टीव्ही म्हणजे काय रे, ट्रायकस्पिड. बीव्ही म्हणजे काय, हे काय होणार, क्लोज्ड. टीवी और बीवी क्या हो गए, क्लोज्ड. जब वेंट्रिकल कॉन्ट्रैक्ट करता है, टीवी और बीवी क्या होता है, क्लोज्ड. कैसे, कॉर्डी टेंडनी ढकलते. कॉर्डी टेंडनी काय होतं, ढकलते. त्याला ढकलते म्हणजे ढकलते पण ओळून पण ठेवते. कसं, आता बघा, हे याच्यावरती प्रेशर आलं, व्हेंट्रिकलवरती प्रेशर आलं. आता हे ब्लड इकडे जाऊ शकतं, हे ब्लड जाऊ शकतं. ते फ्लिप लाईक स्ट्रक्चर असे पण होऊ शकतात, असे होऊ शकतात. ते असे होऊ नये म्हणून कॉर्डी टेंडनी त्याला काय ठेवते, असं इकडे इकडे पकडून ठेवते. कळलं का, कॉर्डी टेंडनी आलं लक्षात, समजलं. कॉर्डी टेंडनीचं काम काय, आता व्हेंट्रिकल ब्लडनी काय झाले, फिल झाल्यानंतर विचार करा तुम्ही, ते ब्लड असं वरती सुद्धा जाऊ शकते, फ्लिप लाइक स्ट्रक्चर. टीवी और बीवी क्या हो सकते, ओपन. तो कॉर्डी टेंडनी नीचे से क्या करता है, उसे पकड़ के रखता है. कॉर्डी टेंडनी नीचे से क्या करता है, पकड़ के. मी याच्यात काहीच येत नाही, इकडे उभी राहतो तर.
कळलं कॉर्डी टेंडिनीचं काम. तर टीवी और बीवी क्या होते हैं, क्लोज्ड होते. कब, जब वेंट्रिकल क्या होता है, समझलं. टीवी और बीवी क्लोज्ड, सेमिलुनर वॉल ओपन. एसएलवी क्या, एसएलवी क्या ओपन. कब, वेंट्रिकुलर सिस्टोल पर. इतना समझ में आया. गॉट इट. इज दैट क्लियर, अंडरस्टैंड. समझ लो, समझ में आया. क्लियर, क्लियर टू ऑल. एसएलवी ओपन, टीवी बीवी क्लोज्ड. जब टीवी बीवी क्लोज होते हैं ना, जब टीवी बीवी क्लोज होते हैं ना, तो एक साउंड सुनाई देता है. उस साउंड का नाम है लब. और जब एसएलवी ओपन होते हैं ना, तो एक साउंड सुनाई देता है डग. धक 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 धक. ये धक धक नहीं, ये क्या है, लब डब, लब डब. लब साउंड कब सुनाई दे रहा है, जब टीवी और बीवी क्या हो रहा है, क्लोज. और एसएलवी क्या हो रहा है, ओपन. तब कौन सा साउंड सुनाई देता है, डब. टीवी और बीवी क्लोज, लब. एसएलवी ओपन, डब. टीवी और बीवी क्लोज, लब. एसएलवी ओपन, डब. समझ में आया. लब डब, धक धक. ठीक है. धक धक नहीं, क्या है, दिल धड़कता है. दिल धड़कता नहीं, दिल क्या करता है, लब डब. दिल क्या करता है. और लब डब साउंड सुनने के लिए कौन सा इंस्ट्रूमेंट चाहिए, स्पिग्मोमाइनोमीटर, सॉरी स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप क्या चाहिए, स्टेथोस्कोप. हाँ चलो, क्या क्या है यहाँ पे. हाँ, ड्यूरिंग वेंट्रिकुलर सिस्टोल राइट वेंट्रिकल पंप डीऑक्सिजनेटेड ब्लड इनटू पल्मोनरी ट्रंक. जो राइट वेंट्रिकल आहे तो डीऑक्सिजनेटेड ब्लडला कुठे टाकणार, पल्मोनरी ट्रंक मध्ये. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू एओर्टा. जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठे जाणार, एओर्टा मध्ये जाणार. ओके. ड्यूरिंग वेंट्रिकुलर सिस्टोल द कस्पिड वॉल क्लोज. क्या बोला मैंने, ड्यूरिंग वेंट्रिकुलर सिस्टोल कस्पिड वॉल क्या होते हैं, क्लोज. कस्पिड वॉल मतलब क्या, टीवी और बीवी क्या होते हैं, क्लोज. बोथ द एट्रियोवेंट्रिकुलर एपरेचर प्रिवेंटिंग ब्लड फ्लो इनटू एट्रिया, लब साउंड इज हियर. जब दोनों कस्पिड वॉल क्लोज होते हैं तो कौन सा साउंड सुनाई देता है, लब. कौन सा साउंड, लब. इन नॉर्मल कंडिशन वेंट्रिकुलर सिस्टोल लास्ट फॉर 0.3 सेकंड. वेंट्रिकुलर सिस्टोलला किती सेकंड लागतात, 0.3. अँड वेंट्रिकुलर डायस्टोल किती सेकंडचा असतो, 0.5. किती सेकंडचा, 0.5. ड्यूरिंग वेंट्रिकुलर डायस्टोल सेमिलर वॉल आर क्लोज. ड्यूरिंग वेंट्रिकुलर डायस्टोल जसंही ब्लड पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक एओर्टामध्ये जातं, हे गेल्यानंतर जे वेंट्रिकल आहे ते काय होतात, रिलॅक्स. वेंट्रिकल काय होतात, रिलॅक्स. आणि किती वेळसाठी रिलॅक्स राहतात, 0.5. 0.5 साठी रिलॅक्स राहतात. आणि त्यावेळेस सेमिलुनर वॉल काय होतात, क्लोज. काम झालं ना. ब्लड कुठे गेलं, ब्लड गोज आउट. राईट वेंट्रिकल मधलं कुठे गेलं, पल्मोनरी ट्रंक. लेफ्ट वेंट्रिकल मधलं कुठे गेलं, सिस्टमिक एओर्टा. सिस्टमिक एओर्टा आणि पल्मोनरी ट्रंक मध्ये ब्लड गेल्यानंतर एसएलव्ही काय होणार, क्लोज्ड. एसएलव्ही काय होणार, क्लोज्ड. प्रिव्हेंटिंग बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम पल्मोनरी ट्रंक अँड सिस्टमिक एओर्टा इनटू वेंट्रिकल. डब साउंड इज हियर. ठीक आहे. तर डब साउंड केव्हा हियर होतो, जेव्हा हे काय होतात, क्लोज होतात. काय होतात, क्लोज होतात. चुकीचं दिलं कारण हां, हे ओपन नाही पाहिजे, ते क्लोज पाहिजे. ठीक आहे. एसएलव्ही काय पाहिजे, क्लोज. हे क्लोज झाल्यानंतर कोणता साउंड सुनाई देतोय, डब. और ये लब. ठीक है. फॉर अबाउट 0.4 सेकंड बोथ एट्रिया अँड वेंट्रिकल आर डायस्टोल. आणि नंतर मग वेंट्रिकुलर सिस्टोल झाला. वेंट्रिकुलर सिस्टोल झाला. वेंट्रिकुलर सिस्टोल झाल्यानंतर दोन्ही ॲट्रिया आणि वेंट्रिकल काय होतात, डायस्टोलमध्ये जातात. किती सेकंदासाठी, 0.4 सेकंदाला जॉईंट डायस्टोल म्हणतात. त्याला कोणता डायस्टोल म्हणतात, जॉईंट डायस्टोल. मी तुम्हाला सायकलमध्ये लिहून दिला आहे, तिकडे सायकल काढून दिली ना. हां, त्याच्यामध्ये सांगितलं जॉईंट डायस्टोल किती सेकंडचा, 0.4. 0.4 सेकंडमध्ये दोन्ही ॲट्रिया आणि वेंट्रिकल कोणत्या स्टेटमध्ये जातात, डायस्टोल. म्हणजे काय होतात, रिलॅक्स होतात. ठीक आहे. वेन ऑल द चेंबर ऑफ हार्ट आर डायस्टोल दिस इज कॉल्ड जॉईंट डायस्टोल. कळलं. यालाच आपण काय म्हणतो, जॉईंट डायस्टोल किंवा कंप्लीट डायस्टोल. दस ड्युरेशन ऑफ
वन कार्डियक सायकल इज 0.8 सेकंड आणि पूर्ण कार्डियक सायकल किती सेकंडची असते 0.8 सेकंड. तुम्हाला इथे डायग्राम दिलेली आहे. डायग्राम बघा काय म्हणते डायग्राम, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कार्डियक सायकल. आता इथे बघा एस दिलाय म्हणजे काय ॲट्रियल सिस्टोल किती सेकंडचा असतो, किती सेकंडचा असतो 0.1 सेकंड. ॲट्रियल डायस्टोल किती सेकंडचा असतो 0.4 सेकंड. जॉईंट डायस्टोल किती सेकंडचा असतो 0.8 टू 0.4 टू 0.8 दिलाय म्हणजे किती सेकंड 0.4 सेकंड. त्यानंतर ॲट्रियल सिस्टोल परत किती सेकंडचा 0.1 सेकंडचा. कळलं, कळलं का, हो कळलं. ॲट्रियल सिस्टोल किती सेकंडचा 0.1. उरलेला जो डायस्टोल आहे तो किती सेकंडचा असणार, उरलेलं सुरलेलं लिहून द्यायचं, झालं 8 सेकंड. हां ॲट्रियल नाही वेंट्रिक्युलर सिस्टोल किती सेकंडचा 0.3 आणि वेंट्रिक्युलर डायस्टोल किती सेकंडचा असणार 0.5 आणि जॉईंट डायस्टोल किती सेकंडचा असतो 0.4. उरलेलं काय राहणार सिस्टोल. उरलेल्या सिस्टोलमध्ये ॲट्रियल सिस्टोल 0.1, ॲट्रियल वेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3. कळलं, होच म्हणता काय 0.1 0.3 0.4 आणि 0.7. ॲट्रियल सिस्टोल किती सेकंडासाठी 0.1, ॲट्रियल डायस्टोल किती सेकंडासाठी 0.7, झाले 8 सेकंड. हां त्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल किती सेकंडासाठी 0.3, वेंट्रिक्युलर डायस्टोल 0.5 आणि जॉईंट डायस्टोल पूर्ण कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. आता दोन्ही चेंबर ॲट्री आणि वेंट्रिकल कोणत्या स्टेटमध्ये जाणार रिलॅक्सेशन, तर किती सेकंदासाठी जाणार 0.4. उरलेला काय असतो मग सिस्टोल ना. ऑरिक्युलर सिस्टोल किती 0.1 आणि वेंट्रिक्युलर सिस्टोल किती झाली 8 सेकंडची सायकल दिला इथे. कंप्लीट जॉईंट डायस्टोल किती सेकंड 0.4, ऑरिक्युलर सिस्टोल 0.1 आणि वेंट्रिक्युलर सिस्टोल झाले का 8 सेकंड. कार्डियक सायकल किती सेकंडची समज में आया, म्हणजे एक बीट किती सेकंड चालतो 0.8. ठीक आहे. ब्लड कुठून कसं येतं हे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये उद्या दाखवेल. कळलं. हाँ नेक्स्ट जो टॉपिक है हमारा दैट इज ब्लड वेसल्स. ब्लड हो गया, हार्ट हो गया, अब हमें देखना है ब्लड वेसल्स. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये 3 मेन कंपोनेंट कोणते, ब्लड, ब्लड वेसल्स आणि हार्ट. एक आहे तो कोणता आहे लिम्फॅटिक सिस्टीम, तो आपण शेवटी बघूया. तर पूर्ण ब्लड व्हस्क्युलर सिस्टीम किती कंपोनेंटनी तयार झाली आहे 4. एक ब्लड, दुसरा लिम्फ, तिसरा ब्लड वेसल, चौथं हार्ट. तर आपलं काय काय झालं, ब्लड झालं, ब्लड हो गया. ब्लड में कितने कंपोनेंट 2, लिक्विड पार्ट ब्लड, प्लाज्मा. ब्लड सेल कितने परसेंट होते हैं 45, लिक्विड पार्ट कितना परसेंट होता है 55. लिक्विड म्हणजे प्लाज्मा ना, सॉलिड म्हणजे ब्लड सेल. ब्लड सेल किती टाइपचे 3, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. आरबीसी रेड ब्लड सेल इज ऑल्सो नोन एज एरिथ्रोसाइट, डब्ल्यूबीसी इज ऑल्सो नोन एज ल्यूकोसाइट, प्लेटलेट इज ऑल्सो नोन एज थ्रोम्बोसाइट. अब उसमें क्या क्या पॉइंट याद रखने हैं आपको पता है, मैंने बताया. आरबीसी कुठे फॉर्म होतात, डब्ल्यूबीसी कुठे फॉर्म होतात, प्लेटलेट कुठे फॉर्म होतात. प्लेटलेट कोणापासून फॉर्म होतात, आरबीसी कोणापासून फॉर्म होतात, डब्ल्यूबीसी कोणापासून फॉर्म होतात. नंबर डिक्रीज झाला तर काय, इन्क्रीज झाला तर काय, अनकंट्रोल्ड इन्क्रीज झालं तर काय, फंक्शन काय आहे तिघांचं, आलं लक्षात, समजलं. आरबीसीला काय म्हणतात, एरिथ्रोसाइट तर म्हणतातच म्हणतात, पण आरबीसीचं काम काय, रेस्पिरेटरी गॅसेसला कॅरी करणं. डब्ल्यूबीसीला काय म्हणतात, सोल्जर्स ऑफ अवर बॉडी. प्लेटलेटला काय म्हणतात, क्लॉटिंग सेल्स. काय म्हणतात, क्लॉटिंग सेल्स, बिकॉज इट इज हेल्प इन क्लॉटिंग, ब्लड क्लॉटिंग, ब्लड कोॲग्युलेशन. ब्लडला क्लॉट करण्याचं काम कोणाचं, प्लेटलेटचं. बॉडीचं संरक्षण करण्याचं काम कोणाचं, डिफेन्स मेकॅनिझम कोण आहे, डब्ल्यूबीसी. आणि जीवनदान देण्याचं काम कोणाचं, आरबीसी. कारण काय प्रोव्हाइड करतो तो सेलला, ऑक्सिजन. काय प्रोव्हाइड करतो, ऑक्सिजन. ठीक आहे. प्लाझ्मा माहीतच आहे तुम्हाला, प्लाझ्मामध्ये सगळ्यात जास्त वॉटर असतं. प्लाझ्मामधनं क्लॉटिंग फॅक्टर मायनस करा, काय बनेल, सिरम बनेल. प्लाझ्मामधनं काय मायनस करायचं आहे तुम्हाला, क्लॉटिंग फॅक्टर. क्लॉटिंग फॅक्टर कोणते होते रे प्लाझ्मामध्ये, फायब्रिनोजन, प्रोथ्रॉम्बिन, दीज आर द क्लॉटिंग फॅक्टर. प्लाझ्मामधनं या क्लॉटिंग फॅक्टरला खाऊन टाका, काय बनेल, सिरम बनेल. समजलं, सिरम काय आहे, कळलं. सिमेन काय, सिमेन आठवते का तुम्हाला, सिमेन
सिमेन काय आहे? सांगा सिमेन काय? स्पीड इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म. पानं पलटवा. जोरात. स्पर्म आणि काय? डक्ट. डक्ट कोणते? सगळ्यात डक्ट नाही करत, ग्लँड्स म्हणा. ग्लँड्स कोणत्या? ग्लँड्स सेमिनल, प्रोस्टेट आणि कॉपर्स ग्लँड. तर 3 ग्लँडचं सिक्रेशन प्लस स्पर्म याला आपण काय म्हणतो? सिमेन. 1 इजॅक्युलेशनला किती सिमेन बाहेर पडतो? किती ml सिमेन? नक्की 2 to 4 ml. आणि त्या 4 ml मध्ये किती स्पर्म असतात? काय? मिलियन असतात. बरं ठीक आहे, असो. सिरमला लक्षात? सिरम लक्षात आहे? हार्ट आलं लक्षात? हार्ट समजलं? हार्टची बायोडाटा पहिले. हार्टचं वॉल, हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर. देन आपल्याला आता काय बघायचं आहे? आता ब्लड वेसल्स बघायच्या. ब्लड वेसल्स किती आहेत? 3. कोणत्या रे? आरबीसी ब्लड वेसल्स आहे. आर्टरी. आता आर्टरी आणि ॲट्रियामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲट्रिया हा हार्टचा चेंबर झाला, आर्टरी ही ब्लड वेसल्स झाली. ठीक आहे, इथे कन्फ्यूज होऊ नका. बरेच जण कन्फ्यूज होतात आर्टरी आणि ॲट्रिया, आर्टरी आणि ॲट्रिया. ॲट्रिया काय आहे? हार्टचा चेंबर. आर्टरी काय आहे? ब्लड. हां, देर आर 3 मेन टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स. किती टाइपच्या ब्लड वेसल्स आहेत? 3. तुम्हाला हिस्टोलॉजी ऑफ ब्लड वेसल्स क्वेश्चन विचारला जातो फॉर 4 मार्क्स. कितने मार्क्स के लिए? IMP क्वेश्चन आहे. आर्टरी, वेन्स आणि कॅपिलरी अशा 3 ब्लड वेसल्स आहे. आर्टरी, वेन आणि कॅपिलरीज अशा किती ब्लड वेसल्स आहेत? 3. ओके, तर याच्यावरती तुम्हाला हिस्टोलॉजी विचारली जाते. तर प्रत्येकाची हिस्टोलॉजी आपण बघूया. पहिला आपण डिस्कस करूया आर्टरी. फर्स्ट काय आहे? आर्टरी. फर्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट आर्टरी. आर्टरी के बारे में हम पढ़ेंगे. आर्टरी क्या है? आर्टरी ब्लड वेसल्स है. आर्टरी क्या है? ब्लड वेसल्स. ठीक है, दीज ब्लड वेसल्स कैरी. आर्टरी का काम क्या? आर्टरी का फंक्शन क्या? तो आर्टरी क्या कैरी करती है? ब्लड को कैरी करती है. कहाँ से कहाँ कैरी करती है? फ्रॉम हार्ट टू वेरियस पार्ट्स और ऑर्गन ऑफ द बॉडी. आर्टरी का काम क्या? ब्लड को कैरी करना. लेकिन कहाँ से कहाँ तक? यहाँ से यहाँ तक नहीं. कहाँ से कहाँ तक? हार्ट से बॉडी के अलग अलग ऑर्गन तक ब्लड को पहुँचाना किसका काम है? आर्टरी का. हार्ट पासनं तर कोणापर्यंत? बॉडीच्या सेलपर्यंत किंवा ऑर्गनपर्यंत ब्लडला पोहोचवण्याचं काम कोणाचं? आर्टरीचं. हार्टकडून ब्लडला घ्यायचं आणि कुठे टाकायचं आहे? सेलमध्ये टाकून द्यायचं. हे काम कोणाचं? आर्टरीचं. ठीक आहे, नेक्स्ट दे ब्रांच इनटू आर्टरिओल. आता आर्टरी हा मेन पाईप आहे बाळांनो. आर्टरी काय आहे? मेन पाईप. त्याच्या काही फर्दर ब्रांचेस निघतात. त्याच्या काय आहे? फर्दर ब्रांच. आता आर्टरी तर स्वतः सेलपर्यंत जाऊ शकत नाही. मग ती काय करते? तिची लेबर लावते. लेबर म्हणजे काय? तिच्या ब्रांचेस. तिच्या ब्रांचेस मग सेलपर्यंत जातात, ऑर्गनपर्यंत जातात. तिच्या ब्रांचेसला काय म्हणतात? आर्टरिओल. आर्टरीच्या फर्दर ब्रांचेस म्हणजे कोणत्या? आर्टरिओल. ही आर्टरी झाली तर ही तिच्या काय आहेत? आर्टरिओल. अँड फर्दर इनटू फाईन कॅपिलरीज. आणि आर्टरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा. काय सांगितलं होतं? आर्टरी नेहमी कोणत्या कलरमध्ये असते? रेडमध्ये. वेन्स कोणत्या कलरमध्ये? ब्ल्यूमध्ये. जिथे जिथे बघा ही मेन आर्टरी आहे आणि ही मेन वेन आहे. ठीक आहे, आर्टरीच्या काही फर्दर ब्रांचेस निघाला त्याला काय म्हटलं? आर्टरिओल. काय म्हटलेलं आहे? आर्टरिओल. वेनच्या काही फर्दर ब्रांचेस निघाल्या, इट्स कॉल्ड वेन्युल. इट्स कॉल्ड वेन्युल. आणि जिथे जुळतात इट्स कॉल्ड कॅपिलरी. इट्स कॉल्ड कॅपिलरी. कळलं? ठीक आहे, आर्टरी मेन ब्रांच. आर्टरीचं काम काय? ब्लडला कॅरी करणे. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम हार्ट टू वेरियस
ऑर्गन ऑफ द बॉडी. ठीक आहे. त्याचे काही फर्दर ब्रांचेस निघतात, इट्स कॉल्ड आर्ट्रिओल. आर्टरीच्या काही फर्दर ब्रांचेस निघतात, इट्स कॉल्ड कॅपिलरीज. इट्स कॉल्ड कॅपिलरीज. They normally carry oxygenated blood to the all part of the body. एक्सेप्शन है. आर्टरीचं काम काय? कोणतं ब्लड कॅरी करणे? O2 ब्लड. O2 ब्लडला कोणतं ब्लड म्हणतात? ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे ज्या ब्लडमध्ये काय प्रेझेंट आहे? O2. इट्स कॉल्ड ऑक्सिजनेटेड ब्लड. तर आर्टरीचं काम काय? कोणत्या ब्लडला कॅरी करणे? ऑक्सिजनेटेड ब्लडला. एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोणचा? एक्सेप्शन आहे पल्मोनरी आर्टरी. फक्त पल्मोनरी आर्टरी कोणतं ब्लड कॅरी करते? डिऑक्सिन. एकच एक्सेप्शन आहे बॉडीमध्ये, एकच आहे. अशी एकच आर्टरी आपल्या बॉडीमध्ये जी कोणत्या ब्लडला कॅरी करते? बाकी सगळ्या आर्टरी कोणतं ब्लड कॅरी करतात? O2. ठीक आहे. दे आर युजली सिच्युएटेड डीप इन द बॉडी एक्सेप्ट फ्यू लाईक द रॅडियल, ब्रॅकियल, फिमोरल. रॅडियल कुठे आहे? ब्रॅकियल कुठे आहे? फिमोरल कुठे आहे? सांगते हळूहळू. आर्टरी ज्या आहेत ना ह्या थोड्या डीपली सिच्युएटेड असतात आणि व्हेन ज्या आहेत त्या वरती असतात. म्हणून डॉक्टर सलाईन कुठे लावतात? व्हेनमध्ये. का व्हेनमध्ये लावतात? कारण आर्टरी कुठे सिच्युएटेड आहे? डीप. व्हेनच्या खाली आहे, थोडा डीपली सिच्युएटेड आहे. त्यामुळे जी निडल आहे ती आर्टरीपर्यंत जाणार नाही, म्हणून डॉक्टर सुई कुठे टोचते? व्हेनमध्ये. ठीक आहे. हां, तर काही लक्ष द्या रे बाबा, लक्ष द्या मी काय सांगत आहे. आर्टरी ज्या आहे ह्या कुठे सिच्युएटेड असतात? बॉडीच्या डीपली सिच्युएटेड असतात. एक्सेप्शन आहे रॅडियल, ब्रॅकियल, फिमोरल. ह्या तीनच अशा आर्टरी आहेत ज्या सुपरफिशियली लोकेटेड आहे, म्हणजे वरती आहे. ओके. जिथनं पल्स काउंट केला जातो ती आर्टरी. ओके. फिमोरल आर्टरी सांगते तुम्हाला मी कुठे कुठे प्रेझेंट आहे. ब्रॅकियल, रॅडियल आणि फिमोरल ह्या थोडी वरती आहे. बाकी सगळ्या आर्टरी कुठे सिच्युएटेड आहे? डीपली. कळलं? आर्टरी कुठे सिच्युएटेड आहे? बॉडीच्या डीपली सिच्युएटेड आहे. 3 एक्सेप्शन आहे. कोणत्या 3? रॅडियल, ब्रॅकियल आणि फिमोरल. ह्या कुठे आहेत? सुपरफिशियली लोकेटेड आहे, म्हणजे वरती लोकेटेड आहे. ठीक आहे. इन अ टीएस ऑफ आर्टरी इट्स वॉल शोज 3 लेअर. जर तुम्ही आर्टरीला कट कराल, आर्टरीला काय कराल? आर्टरी एक पाईप आहे ना. ब्लड वेसल्स म्हणजे काय? पाईप. आता या पाईपला जर तुम्ही कट केलं, सपोज ही आर्टरी आहे, ठीक आहे, हिला तुम्ही असं ट्रान्सवर्स कट केलं, हॉरिझॉन्टली कट केलं, तर कट केल्यानंतर तुम्हाला आतमधून काय दिसणार? तर आर्टरी इज मेड अप ऑफ 3 लेअर. आर्टरी इज मेड अप ऑफ 3 लेअर. आतमधून आर्टरीमध्ये 3 लेअर दिसणार. 3 लेअर कोणत्या? जी बाहेरची लेअर आहे इज कॉल्ड ट्युनिका एक्सटर्ना. आउटर लेअर इज कॉल्ड ट्युनिका एक्सटर्ना और ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. सेकंड लेअर ट्युनिका मीडिया जी मधली लेअर आहे, आणि जी इंटर लेअर आहे इज कॉल्ड ट्युनिका इंटरना और इंटिमा. ट्युनिका इंटरना और ट्युनिका इंटिमा. सोपी आहे, तुम्हाला इझिली 4 मार्क्स मिळतात जर एवढं लिहिलं तर. आर्टरी व्हेन्सबद्दल लिहिलं तर सोपी आहे, काहीच गडबड नाही करायची याच्यात. मनाने लिहू शकता, घासू शकता. आर्टरी कॅरी ब्लड. विच टाईप ऑफ ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. कुठून कुठे घेऊन जाते? फ्रॉम हार्ट टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. आलं लक्षात? एक्सेप्शन आहे पल्मोनरी आर्टरी, जी काय कॅरी करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरी ह्या कुठे सिच्युएटेड असतात? बॉडीमध्ये डीपली सिच्युएटेड असतात. फक्त एक्सेप्शन आहे 3 आर्टरी. कोणत्या 3 आर्टरी? रॅडियल, ब्रॅकियल, फिमोरल. हे कुठे सिच्युएटेड आहे? वरती, ज्याला सुपरफिशियली म्हणतात. ठीक आहे. याला जर तुम्ही ट्रान्सवर्स कट केलं, म्हणजे टीएस जर घेतला याचा, तर तुम्हाला 3 लेअर दिसणार. बाहेरची लेअर ट्युनिका एक्सटर्ना, मधली लेअर ट्युनिका मीडिया, आतमधली लेअर ट्युनिका इंटरना. काय चालू आहे रे? तिकडे हात दाबणं चालू आहे, पाय दाबणं चालू आहे, इकडे काय चालू आहे? पागल पागल झाले का तुम्ही? मी 2 तासासाठी सकाळी उठून इकडे आली. कामं राहू दिले मी सगळे. कोणते काम आहे तुम्हाला? मला घरी जाऊन स्वयंपाक करणं आहे. ब्लड वेसल झाला पाहिजे ना आज. मग लिसन केअरफुली. लुक ॲट द बोर्ड. कॉन्सन्ट्रेट हिअर. कळलं तुम्हाला? 3 लेअर. हा, आता ह्या तिन्हीच्या 3 लेअर तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतील. कुठे दिसणार? डायग्राम दिसली? ही कोण आहे? आर्टरी. इकडली कोण आहे? व्हेन. आता आर्टरी आणि व्हेन मध्ये काय फरक आहे बघा. तुम्हाला माहित आहे पहिला फरक, आर्टरी काय कॅरी करते? आर्टरी काय कॅरी करते? कुठून कुठपर्यंत? हार्ट पासून बॉडीच्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत.
ठीक आहे. एक्सेप्शन कोणतं आहे? पल्मोनरी आर्टरी. ही काय कॅरी करते? ही काय कॅरी करते? ह्या कुठे सिच्युएटेड असतात? सिच्युएटेड इन डीपली, डीपमध्ये सिच्युएटेड. एक्सेप्शन काय आहे? एक्सेप्शन काय? रॅडियल, ब्रॅकियल आणि फिमोरल. हे कुठे सिच्युएटेड आहे? सुपरफिशियली. ठीक आहे. त्यानंतर याचा टीएस घेतल्यानंतर किती लेअर दिसतात? 3. त्यानंतर याची जी वॉल असते आर्टरीची वॉल जी असते ही कशी असते? थिक. म्हणून म्हटलं कन्फ्यूज होऊ नका. तिथे ॲट्रियाची वॉल थिन होती, वेंट्रिकलची वॉल थिक होती. इथे आर्टरीची वॉल थिक आहे ना, व्हेनची वॉल कशी आहे? थिन आहे. व्हेनची वॉल कशी? थिन. आर्टरीची वॉल कशी? थिक. 3 लेअर कुठे बघा. आतमधली दिसते, आतमधली ही कोणती आहे? ट्युनिका इंटरना. मधली जी फायबर दिसतात इट्स ट्युनिका मीडिया. आणि आउटसाइडची जी आहे ती कोणती आहे? ट्युनिका एक्स्टर्ना. मध्ये काय आहे? ल्युमेन. ल्युमेन म्हणजे माहिती आहे? खाली जागा. ल्युमेन खाली पोकळ जागा. पोकळ जागेला काय म्हणतात? ल्युमेन. या पोकळ जागेमधनं, या ल्युमेनमधनं काय धावतं? ब्लड. काय फ्लो होतं? ब्लड कुठनं फ्लो होतं? ल्युमेनमधनं. अरे पाईप आहे ना तो, तर आतमधून पोकळ जागा असणार, त्या पोकळ जागेमधनं काय फ्लो होतं? ब्लड. त्या पोकळ जागेला काय म्हणतात? ल्युमेन. काय म्हणतात? प्युमेन. आणि त्या ल्युमेनच्या सराउंडिंगला काय आहेत? वॉल्स. सगळ्यात बाहेरची ट्युनिका एक्स्टर्ना, मधली ट्युनिका मीडिया, आतमधली ट्युनिका इंटरना. आलं लक्षात एवढं? हां. आता बघा हे तिन्ही लेअर कशाचे तयार झाले आहेत? तिन्ही लेअर कोणत्या सेलच्या आहेत? द आउटर मोस्ट ट्युनिका एक्स्टर्ना. आउटर मोस्ट ट्युनिका एक्स्टर्ना कशी आहे? थिक आहे. कशी आहे? थिक आहे. टफ आहे आणि मेडअप ऑफ कोलॅजन फायबर. ट्युनिका एक्स्टर्ना इज मेडअप ऑफ कोलॅजन फायबर. थिक आहे आणि टफ आहे. सेकंड, ट्युनिका मीडिया इज मेडअप ऑफ स्मूथ मसल्स. मध्ये बघा फायबर दिसत आहेत म्हणजे काय आहेत? मसल्स आहे. पण विच टाइप ऑफ मसल्स? स्मूथ मसल्स. कोणते मसल्स आहे याच्यामध्ये? स्मूथ. अँड इलास्टिक फायबर सुद्धा आहे. बघा धागे धागे दिसतात म्हणजे काय? सरळ बसा. वाईट सरळ बसा. काय चालू आहे गोष्टी? मी काय भजे तळत आहे की इथे? लक्ष द्या ना प्लीज. आर्टरीचं कोणतं सेक्शन घेतलंय? टीएस म्हणजे कोणतं सेक्शन? आडवं कापलं आर्टरीला. किती लेअर दिसतात? 3. कोणत्या? बाहेरची कोणती दिसली? ट्युनिका एक्स्टर्ना. ट्युनिका एक्स्टर्ना दिसली का? ही कोणती? ट्युनिका. ही मधली जाडीच्या जाडी कोणती? ट्युनिका मीडिया. आतमधली कोणती? ट्युनिका इंटरना. ट्युनिका एक्स्टर्ना कशी आहे? थिक आहे. कशी आहे? थिक आहे. आणखी टफ आहे. कशी आहे? हार्ड आहे थोडीफार. आणि मेडअप ऑफ कोलॅजन फायबर. कोणत्या फायबरने तयार झाली आहे? कोलॅजन फायबर. मधली कोणती आहे? ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीडिया कशी आहे? इट इज मेडअप ऑफ मसल्स. विच टाइप ऑफ मसल्स? स्मूथ मसल्स आणि इलास्टिक फायबर. हे धागे धागे दिसतात ना म्हणजे कोणते फायबर आहे? इलास्टिक. जेव्हा ब्लड वाहतं तेव्हा ती काय होती? थोडी इलास्टिसिटी तिच्यामध्ये असते. ती थोडीफार अशी करत राहते. ठीक आहे. These thick muscular and elastic layer makes the atrial wall pulsatile. आणि आपल्याला जे डॉक्टर पल्स बघतात, डॉक्टर काय बघतात? पल्स. इथे बघा तुम्ही. बघितलं ना? काय जाणवते? जाणवते ना? धडधड हे वेंट्रिक्युलर सिस्टममुळे. कशामुळे? वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो ना तेव्हा इथे आपल्याला पल्स जाणवतो. ओके. जे पल्सेटाईल आपल्याला होतं ते कशावरनं होतं? तर या ॲट्रीमधून. ॲट्रियल वॉल पल्सेटाईल. ठीक आहे. हे इलास्टिसिटी म्हणजे जी ॲट्रियल वॉल आहे, कोणती वॉल आहे? ॲट्रियल वॉल मधली स्मूथ मसलची तयार झाली आहे. त्याच्यामध्ये काही फायबर्स आहे. ती इलास्टिक आहे. तर ती इलास्टिक असल्यामुळे ब्लड जेव्हा तिथनं वाहतं, वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तर ब्लड एकदम वाहतं ना, तर ब्लड वाहतं तर ती इलास्टिक थोडं असं पार होत राहतं. त्यामुळे आपल्याला पल्स जाणवतो. मी काय शिकवत आहे? मी एवढं इम्पॉर्टंट शिकवत आहे जे डॉक्टरही सांगत नाही. डॉक्टर फक्त असं करतात, जीभ दाखवा असं करतात ना. मग मी सांगत आहे ना, ऐका ना. मी सांगत आहे ना. मी काय म्हटलं? आर्टरी 3 लेअरने आहे. मधली लेअर कोणती आहे? मीडिया आहे ना. तर मीडिया इज मेडअप ऑफ स्मूथ मसल्स ॲज वेल ॲज इलास्टिक फायबर. तिच्यामध्ये काय? इलास्टिक आहे. आता जेव्हाही त्या आर्टरीमधनं ब्लड फ्लो होतं, फ्लो केव्हा होणार? जेव्हा वेंट्रिक्युलर सिस्टोल होणार. वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा प्रेशरने ब्लड फ्लो होतो म्हणजे एकदम जोरात फ्लो होणार. जेव्हा ते जोरात फ्लो होतं आर्टरीमधनं तर आर्टरीची इलास्टिक वॉल आहे ती अशीची होत राहते. ती अशीची होत राहते म्हणजे काय? पल्सेटाईल आपल्याला जाणवतो. पल्स आपल्याला जाणवतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जाणवतो. नेक्स्ट
ट्युनिका इंटरना इज अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल आणि ट्युनिका इंटरना इज मेडअप ऑफ फ्लॅट सिंगल लेअर ऑफ सेल इज कॉल्ड ॲज एंडोथेलियल सेल. ठीक आहे. सराउंडिंग द ल्युमेन, कोणाच्या सराउंडिंगला आहे? ल्युमेनच्या मध्ये कोण आहे? ल्युमेन आहे. द अँग्युलर मार्जिन अराउंड द ल्युमेन शो टेझिलेशन. टेझिलेशन कशाला म्हणतात? ही जी ट्युनिका इंटरना आहे याच्यामध्ये तुम्हाला असे टेझिलेशन दिसणार, असं अँग्युलर पार्ट दिसणार. दिसतो का रे? याला काय म्हणतात? टेझिलेशन. लक्षात घ्या, याला काय म्हणतात? टेझिलेशन. ठीक आहे. आर्ट्रियल ल्युमेन इज डिवाइड ऑफ वॉल्स. आर्ट्रियल ल्युमेन मध्ये कुठलाही वॉल्स नसतात. ॲट्रियामध्ये वॉल्स नसतात. डिवाइड म्हणजे काय? ॲब्सेंट असणे. ॲट्रियामध्ये कुठलाही वॉल्स नाही आहे. अँड ब्लड फ्लो थ्रू द रॅपिडली विथ हाय प्रेशर. आणि आर्टरीमधनं जे ब्लड फ्लो होतं ते रॅपिडली होतं, फास्ट होतं, म्हणून पल्स जाणवतो. आणि कसं होतं? हाय प्रेशरने. का हाय प्रेशरने? कारण आर्टरीचा जो ल्युमेन आहे तो कसा आहे? छोटा आहे. जिथे सरफेस एरिया छोटा तिथे प्रेशर कसं? जास्त. जिथे सरफेस एरिया लार्ज तिथे प्रेशर कसं? कमी. ॲज कम्पेअर टू दिस वेन्स. वेन्सचा जो ल्युमेन आहे तो मोठा आहे, म्हणून तिथे ब्लड कसं प्रेशरने वाहणार? लो. इथे प्रेशर कसं आहे? हा. का हाय आहे? ल्युमेन कसं आहे? छोटा आहे. आणि कसं वाहणार? रॅपिडली. रॅपिडली वाहतं म्हणून आपल्याला काय जाणवतो? पल्स. काय जाणवतो? पल्स. ठीक आहे. समजलं आर्टरी? हो किंवा नाही? हां. त्यानंतर बघूया वेन. सेकंड ब्लड वेसल्स कोणची? वेन. वेन आणि आर्टरीमध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. वेन आणि आर्टरीमध्ये काय विचारला जातो? डिफरन्स करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. वेन आर थिन वॉल्ड. वेनच्या वॉल कशा? थिन आहे ॲज कम्पेअर टू आर्टरी. आर्टरीच्या कशा होत्या? थिक. मोस्टली सुपरफिशियली वेसल्स सगळ्यात वरती प्रेझेंट असतात, म्हणून त्याला सुपरफिशियली वेसल्स म्हटलं आहे. वेन्स या बॉडीमध्ये वरती प्रेझेंट आहे, दिसतात, हिरव्या हिरव्या कलरच्या दिसतात. हां. विच कॅरी ब्लड. कोणतं ब्लड कॅरी करतात? CO2. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम द ऑर्गन्स टुवर्ड द हार्ट. ऑर्गनकडनं CO2 ब्लड आणतात आणि कुठे टाकतात? हार्टमध्ये. ऑर्गनकडनं CO2 ब्लड आणायचं, कुठे टाकायचं? हार्टमध्ये. हे काम कोणाचं आहे? वेन्स आहे. कोणाचं आहे? वेन्स आहे. द कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईन टू फॉर्म वेन्स. कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन. कॅपिलरीज जे आहे त्या ऑर्गनच्या अराउंडला असतात आणि काय फॉर्म करतात? वेन्स. दाखवलं मी तुम्हाला स्ट्रक्चर आत्ताच. इकडे वेन, इकडे आर्टरी. आर्टरीमधनं फर्दर ब्रांचेस आर्ट्रिओल. आर्ट्रिओलच्या फर्दर ब्रांचेस कॅपिलरी. इकडे वेन आहे, वेनच्या फर्दर ब्रांचेस वेनिओल. वेनिओलच्या फर्दर ब्रांचेस कॅपिलरी. इकडून जर गेलं असं कॅपिलरी, वेनिओल, वेन्स. कॅपिलरी, वेनिओल, वेन्स. पुन्हा काढून दाखवावं लागेल. ही आर्टरी, ही काय? वेन. आर्टरीच्या फर्दर ब्रांचेस आर्ट्रिओल, वेनच्या फर्दर ब्रांचेस वेनिओल. इथे काय? कॅपिलरी. हे काय? कॅपिलरी. आता त्यांनी असं म्हटलं आहे कॅपिलरीच्या काही फर्दर ब्रांचेस निघतात वेनिओल आणि वेनची एक मोठी ब्रांच निघते काय? वेन. म्हणजे कॅपिलरीजपासून काय फॉर्म होतात? वेन्स, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अदर वेन्स ऑफ द बॉडी कॅरी डिऑक्सिजेटेड ब्लड टुवर्ड्स द हार्ट. ठीक आहे. आता इथे सुद्धा एक एक्सेप्शन आहे. कोणतं रे? पल्मोनरी वेन ना. तसं वेनचं काम काय असतं? कोणतं ब्लड कॅरी करणे? ज्यांना समजत नाही ते लक्ष द्या. वेनचं काम काय? कोणतं ब्लड कॅरी करणे? CO2. कुठून कुठपर्यंत ब्लडला घेऊन जातात? ऑर्गनपासनं बॉडीकडे ब्लड आणण्याचं काम कोणाचं आहे? वेन्स आहे. कोणतं ब्लड आणतात? CO2. एक्सेप्शन काय? पल्मोनरी वेन. एक्सेप्शन काय? पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेन कोणतं ब्लड कॅरी करते? O2. कुठून कुठपर्यंत आणते? लंग्सपासून हार्टपर्यंत. एक्सेप्शन आहे. ठीक आहे. बॉडीमध्ये अशी एकच वेन आहे जी कोणतं ब्लड कॅरी करते? ऑक्सिजनेटेड. कोणती वेन आहे ती? पल्मोनरी वेन आहे. कुठून आणते ऑक्सिजनेटेड ब्लड? लंग्सकडून. कुठे टाकते? हार्टमध्ये. नेक्स्ट एक पोर्टल वेन होती है. पोर्टल वेन क्या है? ध्यान दो. पोर्टल वेन विचारले जाईल. पोर्टल वेन. त्या पोर्टल वेनचं नाव आहे हेपॅटिक पोर्टल वेन. कोणती पोर्टल वेन आहे? हेपॅटिक. हेपॅटिक पोर्टल वेन. हेपॅटिक जिथे वर्ड आला इट इज रिलेटेड टू लिव्हर. हेपॅटिक पोर्टल वेन लिव्हर मध्ये असते. काय काम आहे बघा? डिफर्स फ्रॉम द अदर नॉर्मल वेन. इट इज दॅट स्टार्ट ॲज कॅपिलरी फ्रॉम वन ऑर्गन टू कॅपिलरीज इन सम इंटरमिडिएट ऑर्गन. एक्झाम्पल लिव्हर बिफोर टेकिंग द ब्लड टुवर्ड द हार्ट. कोणती वेन सांगितली? हेपॅटिक पोर्टल वेन. आता काय होतं? वेनचं काम काय असतं माहिती आहे तुम्हाला? कोणतं ब्लड कॅरी करणे? CO2. कुठून कुठपर्यंत? ऑर्गनपासनं हार्टपर्यंत. आता काय होतं? यांच्या मध्ये एक वेन आहे. या दोघांच्या मध्ये एक इंटरमिडिएट आहे. या दोघांच्या मध्ये एक मध्यस्थी आहे. माणूस आहे मध्यस्थी. ठीक आहे. हां. त्या माणसाचं नाव आहे हेपॅटिक पोर्टल वेन. माणूस असेल की फिमेल असेल? फिमेल असेल. हेपॅटिक पोर्टल वेन. ठीक आहे. इंटरमिडिएट ऑर्गन आहे लिव्हर. लिव्हरची जी वेन आहे तिचं नाव काय? हेपॅटिक. हेपॅटिक वर्ड कोणाशी रिलेट करतो? लिव्हरशी. ठीक आहे.
आता CO2 ब्लड ऑर्गन पासून कुठे जायला पाहिजे? CO2 ब्लड ऑर्गन पासून कुठे जायला पाहिजे? हा, याला कॅरी करण्याचं काम कोणाचं आहे? वेन्सचं. पण CO2 ब्लड ऑर्गन कडून वेन कडे न जाता हे प्रत्येक ऑर्गन कडून पहिले कुठे जातं? लिव्हर कडे जातं. कुठे जातं? लिव्हर कडे जातं. कोणत्या वेन थ्रू जातं? हेपॅटिक पोर्टल वेन. आणि देन लिव्हर कडून कुठे जाणार? हार्ट कडे जाणार. लिव्हर कडून कुठे जाणार? हार्ट कडे जाणार. ते नॉर्मल वेन थ्रू जाणार. समजलं का एवढं मी काय म्हटलं? एक पोर्टल वेन्स असते, जसं की एक्झाम्पल आहे तुमच्या बॉडीमध्ये हेपॅटिक पोर्टल वेन, ती लिव्हरला जॉईन झालेली वेन आहे. ठीक आहे. तर वेन्सचं काम काय? जनरली CO2 ब्लडला कॅरी करणे फ्रॉम ऑर्गन टू हार्ट, फ्रॉम ऑर्गन टुवर्ड्स द हार्ट, हे वेनचं काम आहे. पण यांच्यामध्ये एक इंटरमिडिएट ऑर्गन असेल लिव्हर, त्याची एक वेन आहे हेपॅटिक पोर्टल वेन. इंटरमिडिएट पोर्टल वेन आहे. ठीक आहे. इंटरमिडिएट म्हणजे काय? मध्ये. ऑर्गनकडून ब्लड डायरेक्ट हार्टकडे जायला पाहिजे तसं न होता ऑर्गनकडून ब्लड कुठे जातं? लिव्हरकडे जातं. कोणा थ्रू जातं? हेपॅटिक पोर्टल वेन. आणि देन लिव्हरकडून कुठे जाणार? हार्टकडे जातं. कळलं? समजलं नाही? नाही समजलं? हिस्टोलॉजिकली म्हणजे काय? अगेन आपण TS घेणार. कोणाचा? वेनचा. वेनला काय करणार? ट्रान्सवर्स कट करणार. तर वेन्स ऑल्सो शो द 3 लेअर. वेन्स सुद्धा किती लेअरने तयार झालेले आहेत? 3. ओके. लाईक इन द आर्टरी. जसं आर्टरीमध्ये आपण बघितलं, आउटर लेअर ट्युनिका एक्स्टर्ना, मिडल लेअर ट्युनिका मीडिया, इनर लेअर ट्युनिका इंटरना. हाऊएव्हर द ट्युनिका मीडिया इज कंपॅरेटिव्हली थिनर. फक्त फरक एवढा आहे की ट्युनिका जी एक्स्टर्ना होती ती थोडी थिक होती आर्टरीची. इथे ट्युनिका एक्स्टर्ना जी आहे वेनची ती कशी आहे? थिन आहे. ओके. अँड देअर ल्युमेन इज वाईड. आणि याचा ल्युमेन तर थोडा कसा आहे? वाईड आहे आणि नॅरो आहे. इंटरनल वॉल्स ॲट रेग्युलर इंटरवल्स कॅन बी सीन. ब्लड फ्लो विथ लो प्रेशर पाहिजे, ते फ्लो लिहिलं, लो प्रेशर पाहिजे. अँड वॉल्स प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. वॉल्स प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. सुट्टी बिट्टी काही नाही आहे. लक्ष द्या. आर्टरी आणि वेन ही काय आहे रे? आर्टरी ही काय? वेन. दोघांच्याही लेअर कंपॅरेटिव्हली काय? सेम आहे. सेम आहेत. याची आउटर लेअर ट्युनिका एक्स्टर्ना, मिडल लेअर ट्युनिका मीडिया आणि इनर लेअर ट्युनिका इंटरना. तिघांचे लेअर सेम आहे. फक्त ल्युमेनमध्ये फरक आहे. ल्युमेन कसा आहे याचा ल्युमेन थोडा ल्युमेन नाही थिन, बाहेरची वॉल थिन आहे याची ट्युनिका एक्स्टर्ना, आणि याची ट्युनिका एक्स्टर्ना कशी आहे? ठीक आहे. कळलं का? हां नाही सॉरी, याची थिक आहे आणि याची थिन आहे. कन्फ्यूज करू नका मला. याची थिन आहे आणि याची कशी आहे? ठीक आहे. याचा ल्युमेन थोडा कसा आहे? छोटा आहे. याचा ल्युमेन कसा आहे? ब्रॉड आहे. वेनचा ल्युमेन कसा आहे? ब्रॉड आहे. आता इथे ल्युमेन छोटा आहे म्हणून ब्लडचं प्रेशर कसं आहे? हाय. इथे ल्युमेन मोठा आहे म्हणून ब्लड कसं फ्लो होतं? लो. कळलं? स्लो आणि लो. ब्लड कसं फ्लो होणार? लो. ब्लड कसं फ्लो होणार? लो प्रेशरनी आणि कसं? स्लोली. इकडे ब्लड कसं फ्लो होणार? रॅपिडली आणि हाय प्रेशर. रॅपिडली आणि कशामुळे? ड्यू टू साईज ऑफ ल्युमेन. ड्यू टू साईज ऑफ ल्युमेन. इकडे ल्युमेन कसा? स्मॉल. इकडे ल्युमेन कसा? ब्रॉड. त्यामुळे ते ब्लडचं प्रेशर कसं? कमी. आणि इकडे ब्लडचं प्रेशर कसं? हाय. कळलं? एवढा डिफरन्स कळला? नेक्स्ट लक्ष द्या, काय झालेलं नाही आहे. झालेलं नाही आहे. लास्ट आहे कॅपिलरी. लास्ट काय? कॅपिलरी. हे दिसते तुम्हाला कॅपिलरी? कॅपिलरी आहे. ओके. मी सांगितलं तुम्हाला कॅपिलरी कशी फॉर्म होते. ठीक आहे. कुठे गेली कॅपिलरी? कॅपिलरी दीज आर नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल्स. कॅपिलरी कशाचं नेटवर्क आहे? मायन्यूस. इकडे आर्टरी, इकडे वेन. आर्टरीच्या फर्दर ब्रांचेस आर्टरिओल, वेनच्या फर्दर ब्रांचेस वेनिओल, आणि मध्ये नेटवर्क तयार होतं. इट्स कॉल्ड कॅपिलरी. ठीक आहे. दे आर थिन वॉल्ड हॅव्हिंग सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. ज्या कॅपिलरीज असतात त्या थिन वॉल्ड असतात. कशा असतात? मी तुम्हाला आठवते जेव्हा तुम्हाला अल्व्हिओलाच्या खाली ब्लड वेसल्स काढून दिली होती त्याला कॅपिलरी म्हटलं होतं. आठवलं? हां. कॅपिलरीची वॉल कशी आहे? थिन आहे आणि इट इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम सेल. कॅपिलरी इज मेडअप ऑफ इंटरनली मेडअप ऑफ किंवा इंटरनली लाईन्ड बाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम सेल. हे कोणते सेल आहेत? स्क्वॅमस इपिथेलियम सेल आहे. म्हणजे कॅपिलरीची वॉल थिन आहे ॲज वेल ॲज इज मेडअप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम सेल.
आणि रेस्टिंग ऑन विच मेम्ब्रेन, बेसमेंट. ही जी मेम्ब्रेन आहे ही कोणती मेम्ब्रेन आहे, बेसमेंट. म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियम थेल कोणावरती बेस करत आहे, रेस्ट करत आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. ओके. दे आर मेनली इन्वॉल्ड इन गॅसेस एक्सचेंज मटेरियल. आणि कॅपिलरीचं काम काय, गॅसेसला एक्सचेंज करणे. म्हणजे लंग्समधला O2 इथे जाणार आणि इथला CO2 लंग्समध्ये जाणार, हे काम आहे कॅपिलरीचं. वॉल ऑफ कॅपिलरीज इज फॉर्म ऑफ सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम अँड इट इज स्ट्रेचेबल. आणि ह्या सिंगल लेअर ऑफ इपिथेलियमच्या आहे स्क्वॅमस इपिथेलियम, त्यामुळे ह्या कशा आहे, स्ट्रेचेबल आहे. काय होतात, ह्या स्ट्रेच होतात. ब्लड फ्लो थ्रू द कॅपिलरीज अंडर हाय प्रेशर. बघा याचा ल्युमेन थोडा छोटा आहे, त्यामुळे ब्लड कसं फ्लो होणार, हाय प्रेशरने. ठीक आहे. वॉल ऑफ कॅपिलरीज बिअर स्मॉल एंडोथेलियल पोअर और फेनेस्ट्री. आता फेनेस्ट्री काय आहे बघा, इथे या कॅपिलरीच्या वॉलमध्ये असे काही सिंगल पोअर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, पोअर. याला म्हणतात फेनेस्ट्री. काय म्हणतात, फेनेस्ट्री. फेनेस्ट्री म्हणजेच काय आहे, एंडोथेलियल पोअर्स. आणि यामधनंच थ्रू विच ब्लड सेल म्हणजे WBC कॅन एस्केप बाय द प्रोसेस ऑफ डायबिटीज. मी तुम्हाला सांगितलं होतं की या कॅपिलरीमध्ये काही असे पोअर्स प्रेझेंट आहे ज्याला फेनेस्ट्री म्हटलं, आणि याच फेनेस्ट्रीमधनं कोण बाहेर पडतात, WBC. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं, डायपेडिसिस. डायपेडिसिस अमिबॉइड मोमेंट शो करून या कॅपिलरी वॉलच्या काय पडतात, बाहेर पडतात. त्या प्रोसेसला डायपेडिसिस म्हणतात. त्या पोअरला एंडोथेलियल पोअर आणि फेनेस्ट्री असं म्हणतात. ठीक आहे. या कॅपिलरीच्या मध्ये वॉलमध्ये काही छोटे छोटे पोअर्स आहे, इज कॉल्ड ॲज एंडोथेलियल पोअर्स ऑर फेनेस्ट्री. आणि याच फेनेस्ट्रीमधनं कोण बाहेर पडतात, WBC. त्या प्रोसेसला काय म्हणतात, डायपेडिसिस. विचारलं जातं डायपेडिसिस कोण परफॉर्म करतं, डायपेडिसिस परफॉर्म बाय WBC. समझ में इतना. नेक्स्ट पल्स क्या है, थकले का, शिको. उद्या BP आहे, BP उद्या एवढं थोडं होतं, ECG राहिला ना. हां, पल्स लक्षात द्या, पल्स. ठीक आहे. आता पल्स काय आहे, डेफिनेशन बघा पल्सची. इट इज अ सिरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. इट इज अ प्रेशर वेव्ज. प्रेशर वेव्ज तुम्हाला सांगितलं, आर्टरी. आर्टरीचा ल्युमेन कसा, आर्टरीचा ल्युमेन कसा, छोटा आहे. आर्टरीचा ल्युमेन कसा आहे, छोटा. ब्लड कसं फ्लो होणार, हाय प्रेशरने. ब्लड कसं फ्लो होणार, हाय प्रेशरने. आणि कसं फ्लो होणार, रॅपिडली. जोरात फ्लो होणार. इथनं ब्लड कसं फ्लो होणार, आर्टरीजमधनं जोरात. केव्हा फ्लो होतं, जेव्हा व्हेंट्रिक्युलर काय होतो, सिस्टोल. व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतात तेव्हा आर्टरीमधनं ब्लड कसं फ्लो होणार, हाय प्रेशरने आणि रॅपिडली. ठीक आहे. तो जो प्रेशर वेव्ह आहे तिथे जे ब्लड फ्लो होत आहे त्याच्यामध्ये काही वेव्ह जनरेट होत आहे प्रेशरमुळे, त्या प्रेशर वेव्हलाच काय म्हणतात, पल्स. प्रेशर वेव्हलाच काय म्हणतात, पल्स. आणि तो प्रेशर वेव्ह जो जनरेट होत आहे तो कोणामुळे होत आहे, व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमुळे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतो, आर्टरीमधनं फास्ट ब्लड लावतं आणि ते जे वेव्ह असतात त्या ब्लड धावण्यामध्ये त्या वेव्हला काय म्हणतात, पल्स म्हणतात. काय म्हणतात, पल्स. म्हणून आपल्याला इथे असं 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 होतं ना. का होतं, कारण आर्टरीची मिडल वॉल कशाची आहे, इलास्टिक. ती इलास्टिक असं असं करत राहतं. ब्लड रॅपिडली धावत आहे, फ्लोनी खूप प्रेशर हाय आहे, त्यामुळे ते आपल्याला जाणवतं. इट्स कॉल्ड प्लस पल्स. इट इज द स्ट्रॉंगेस्ट इन आर्टरीज क्लोजर टू द हार्ट अँड ग्रॅज्युअली बिकम वीक इन आर्टरीज अवे फ्रॉम द हार्ट. झालं का. आता मी काय सांगत आहे ऐका ना. पल्सची डेफिनेशन काय, पल्स काय आहे, इट इज सिरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल थ्रू आर्टरीज. प्रेशर वेव्ह कुठनं ट्रॅव्हल करत आहे, आर्टरीजमधनं. केव्हा, ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जेव्हा व्हेंट्रिकल काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. आर्टरीजमधनं ब्लड कसं धावतं, रॅपिडली आणि हाय प्रेशरने. तर रॅपिडली आणि हाय प्रेशरने जे ब्लड धावत आहे त्याच्यामध्ये काही वेव्ज आहेत, त्या वेव्जला काय म्हणतात, पल्स. काय म्हणतात, पल्स. आता हे पल्स कुठे स्ट्रॉंगेस्ट असतात आणि कुठे विकेस्ट असतात, म्हणजे स्ट्रॉंग कुठे जाणवतात आणि वीक कुठे असतात. तर बघा, इट इज द स्ट्रॉंगेस्ट इन आर्टरीज क्लोजर टू द हार्ट. ज्या आर्टरीज हार्टच्या जवळपास आहे तिथे हे वेव्ज स्ट्रॉंग असतात, जास्त असतात. आलं लक्षात. ज्या आर्टरीज कुठे आहेत, हार्टच्या जवळ आहेत, तिथे हे वेव्ज कसे असणार, स्ट्रॉंग. आणि ज्या आर्टरीज हार्टच्या काय आहे, दूर आहे, अवे फ्रॉम द हार्ट,
ज्या आर्टरीज हार्टच्या काय दूर आहेत तिथे जो वेव आहे हा कसा असतो, वीक. हा कसा असणार, वीक. इट कॅन बी फेल्ट इझिली इन सुपरफिशियल आर्टरीज लाईक रॅडियल आर्टरी इन द रिस्ट अँड कॅरोटिड आर्टरी इन द नेक. ह्या कुठे फेल्ट होतात म्हणजे कुठे जाणवतात हे आपल्याला, ज्या आर्टरी सुपरफिशियली लोकेटेड आहे. सुपरफिशियली कोणत्या आहे, त्यामधली एक आर्टरी आहे रॅडियल. इथे जी आर्टरी प्रेझेंट आहे ती रॅडियल आर्टरी आहे. दुसरी आर्टरी कोणती म्हटली, कॅरोटिड, जी कुठे प्रेझेंट आहे, नेकमध्ये. इथे जरी केलं, डॉक्टरचे हात लावून पाहतात गड्याला, इथे बघतात ना असं, इथे प्रेझेंट आहे कॅरोटिड आर्टरी. आणि रॅडियल आर्टरी कुठे आहे, इथे आहे. तर हे सुपरफिशियली लोकेटेड आहे ना, वरती लोकेटेड आहे ना, म्हणून डॉक्टरला जर चेक करायचं असेल पल्स तर रॅडियल किंवा कॅरोटिडमध्ये काय करतात, चेक करतात. ठीक आहे. द पल्स कॅन बी फेल्ट ॲट पर्टिक्युलर पॉईंट ऑन द बॉडी. जो पल्स आहे तो आपल्याला फेल्ट होतो बॉडीच्या पर्टिक्युलर पार्टमध्येच. ठीक आहे. ऑल लोकेशन वेअर द पल्स कॅन बी फेल्ट आर शोन इन फिगर. काही पल्स जे ऑर्गन आहे किंवा आर्टरीज आहे ते तुम्हाला दिलेले आहे कुठे कुठे लोकेटेड आहे. बघा डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये तुम्हाला आर्टरीज आहेत. सुपरफिशियली लोकेटेड असणाऱ्या आर्टरी आहे जिथे पल्स फेल्ट होतात. बघा हा फेशियल, इथे फेशियल आर्टरी आहे, फेशियल आर्टरी. हे कोणती आहे, टेम्पोरल आर्टरी. इथे कोणती आर्टरी आहे, टेम्पोरल. ठीक आहे. त्यानंतर ब्रॅकियल, हे शोल्डरवरती कोणती आर्टरी, ब्रॅकियल. रॅडियल कुठे, रिस्ट. रॅडियल कुठे, रिस्ट. ठीक आहे. त्यानंतर फिमोरल कुठे, हिप जॉईंटवरती. ठीक आहे. पॉप्लेटिल आर्टरी कुठे आहे, नीचच्या तिथे. पॉप्लेटिल आर्टरी नीचच्या तिथे आहे. पोस्टेरियर कुठे आहे, हे अँकल जॉईंट. पोस्टेरियर कुठे आहे, अँकल जॉईंट, त्याला टिबियल म्हणतात. त्यानंतर डॉर्सालिस पेडिस कुठे, इथे. तुमचे टोज जे आहेत ना, जॉईंट आहेत टोजचा, तिथे आहेत. कळलं. ह्या सगळ्या सुपरफिशियली आर्टरीज आहेत जिथे पल्स फेल्ट होतात, जिथे पल्सला फील केलं जातं. समजलं का. जिथे पल्सला काय केलं जातं, फील केलं जातं. लक्ष द्या. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट कोणाच्या इक्वल असतो, हार्ट रेटच्या. हार्ट रेट म्हणजेच काय, हार्टबीट. हार्टबीट म्हणजेच काय, कार्डियक सायकल. पल्स रेट हा कोणाच्या इक्वल आहे, हार्ट रेटच्या. पल्स रेट हायर दॅन नॉर्मल अबाव 100 बीट्स पर मिनिट. पल्स रेट हायर दॅन नॉर्मल. जेव्हा पल्स रेट हाय होतात त्या कंडिशनला काय म्हणतात, टॅकीकार्डिया. जेव्हा पल्स रेट काय होतात, डिक्रीज होतात त्या कंडिशनला काय म्हणतात, ब्रॅडिकार्डिया. डिक्रीज होणे म्हणजे काय, 60 बीटच्या मिनिट. एका मिनिटाला 60 बीटच्या कमी जर होत असेल तर त्याला काय म्हणतात, ब्रॅडी. टॅकी और ब्रॅडी, ध्यान देना. टॅकी किसे कहते हैं, टॅकी किसे कहते हैं, टॅकी म्हणजे काय, टॅकी म्हणजे काय, पल्स रेट काय होणे, इन्क्रीज. ब्रॅडी म्हणजे काय, पल्स रेट काय होणे, डिक्रीज. आता इथे दिलेलं आहे तुम्हाला, आकडा लक्षात ठेवाल. समजलं का. टॅकी और ब्रॅडी. टॅकीकार्डिया पल्स रेट इंक्रीज होना, ब्रॅडीकार्डिया पल्स रेट डिक्रीज होना. टॅकीकार्डिया पल्स रेट इंक्रीज होना, ब्रॅडीकार्डिया. हां चला आता गिला वडा खायचा आहे. या मग.